शरीर एकदम रिलॅक्स, डोळे बंद, लांब लांब श्वास, मन शांत, सगळे रिलॅक्स होऊन बसा, डोळे बंद. ओमची ध्वनी करणार आहोत आपण सगळे. लांब लांब श्वास घ्या. सर्व माझ्या बरोबरच कराल. परत एकदा करायचंय. लांब श्वास घ्या. सर्वात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सगळ्यांचं स्वागत सत्कार. वैष्णवी ते मागे कोणाला तरी बसव आणि अजून खुर्च्या लागतील. तो दरवाजा बंद करून घे तिथून आणि तिथे खुर्च्या लावून घ्या. तो दरवाजा बंद करून घे आणि ऐक, संजीवनीला पण इथेच थांबायला सांग. बोलव तिला. तिथे मागे खुर्च्या लावून टाकायला सांग. एकाने इथे बसा आणि एकाने ते सगळं करायला जा. एकाने इथे बसून राहा. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे, सत्कार आहे, अभिनंदन आहे. कोणी असं आहे ज्यांना मराठी समजत नाही? सगळ्यांना समजतं, कारण खूपदा मी लेक्चर हिंदीमध्येच घेते. पण मला असं वाटतं की आज सगळेच महाराष्ट्रीयन आहेत तर आपण मराठीमध्ये लेक्चर घेऊया. तर आज आपण विशेष इथे 2 गोष्टींसाठी एकत्रित झालेलो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा स्वागत झालंय तुमचं सगळ्यांचं. तर जोरदार टाळ्या एकदा स्वतःसाठी. आणि तुम्ही त्या आशावाल्यांसारख्या टाळ्या नाही वाजवत का? तुम्ही नाही वाजवत का? फुले 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 असं तुम्ही नाही करत. तुमची काही वेगळी टाळी आहे का? नेहमीचीच टाळी सगळ्यांसाठी. ओके, ठीक आहे. कारण त्यांच्याबरोबर आम्ही 3 प्रोग्राम केले ना. तर सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. आणि टाळ्या का वाजवल्या? टाळ्या का वाजवल्या? टाळ्या का वाजवल्या? कारण तुम्ही सगळेजण विशेष आहात, महान आहात. आपल्याला वाटतं मी आशा, मी अंगणवाडी, मी महान का? का महान मी म्हणते सांगा. कुठे बसलायत तुम्ही? हे ईश्वर परमात्म्याचं घर आहे. परमात्म्याच्या दरबारी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय कोटो में कोई में कोई पहुंचते है. मग ते कोट म्हणजे कोटीमधून कोणी, ते लोक विशेष असणार की नाही? ते महान असणार की नाही? मग आता हे समजून टाळ्या वाजवा की आपण विशेष आहोत म्हणून इथे पोचलो. आणि स्वतःला महान समजलं की आपण कसे बनतो. तर विशेष 2 गोष्टींसाठी इथे एकत्रित झालेलो आहोत. एक तर सर्वायकल कॅन्सर खूप वाढत चाललेला आहे. ब्रेस्ट कॅन्सर खूप प्रमाणात वाढत चाललेला आहे. तो आपण कसा आटोक्यात ठेवायचं याच्याबद्दलची आपण माहिती करून घेऊ. कारण माझं स्वतःचं KM हॉस्पिटलमधून MD केल्यावर 2 वर्ष टाटा हॉस्पिटलमधून फेलोशिप झालेली. टाटा हॉस्पिटल सगळ्यांना नाव ऐकून माहिती आहे. कसलं हॉस्पिटल आहे टाटा हॉस्पिटल? कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. मग तिथे आम्ही बघायचो पूर्ण महाराष्ट्रातून नाही, टाटामध्ये पूर्ण भारतभरातून केसेस येतात. आणि त्यांचं कसं 1 महिना, कारण एवढे सगळे लोक आल्यावर काय होणार? वेटिंग लिस्ट पण खूप असणार. मग ते जे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि दुसरी गोष्ट मग हे सर्वायकल कॅन्सरची जी तपासणी असते. तुम्ही पाक्समेअर नाव ऐकलं असेल, ऐकलंय सगळ्यांनी? पाक्समेअरची तपासणी, वाया तपासणी. तर ह्या वेगवेगळ्या तपासणी असतात. तर त्याच्यात जी सगळ्यात कॉस्टली जी टेस्ट आहे आणि जी सगळ्यात चांगली टेस्ट आहे त्याला म्हणतात HPV टेस्ट, HPV DNA टेस्ट. तर ती त्याची कॉस्ट असते 3000 रुपये. पण आपल्याला हे तुम्ही बघताय ना, महानगर गॅस लिमिटेड त्या लोकांनी, त्या ऑर्गनायझेशननी आपल्याला ही टेस्ट 1000 महिलांसाठी फ्री करून दिली आहे. तर एकदा जोरदार टाळ्या महानगर गॅस लिमिटेड. आणि मग हे सगळं जे प्रोग्राम कोऑर्डिनेट करता
ते अभय वैद्य आपल्यामध्ये आलेले आहेत. जरा उभे राहा. हे पुण्याहून आलेले आहेत ना. हे सगळं त्यांच्याशी आणि जिथे जिथे प्रोग्राम होतात ते कोऑर्डिनेट करतात. तर विशेष आपण आशा अंगणवाडी सेविकांचं का करतोय? कारण आशा अंगणवाडी सेविका समाजासाठी गावोगावी जाऊन दारोदारी जाऊन सगळ्यांना वॅक्सिनेशन, तुमचं मला एक्झॅक्टली माहित नाही कारण आशांबरोबर जास्त बोलणं झालेलं आहे. तर हे सगळे जे तुम्ही कामं करताय ना, तिथे जी हेल्थ केअर सिस्टीम आहे ना, म्हणजे आरोग्य यंत्रणा ज्याला आपण म्हणतो. आता आमच्याकडे आम्ही लोकांना आरोग्य कधी देणार? जेव्हा लोक आमच्याकडे येतात. पण तुम्ही लोक काय करतात? तुम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचता. मग तुम्ही एवढं समाजासाठी करता, तर मग समाजाने पण तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे की नाही. म्हणून फुल ना फुलाची पाकळी, जेव्हा या टेस्टचा आमच्या समोर हा प्रस्ताव आला, आम्ही ठरवलं की आशा अंगणवाडी सेविकांचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करायचंय. एक तर तुम्हाला त्याच्यातून आरोग्यासाठी फायदा आणि तुमच्या मार्फत लोकांपर्यंत ही माहिती जाईल. कारण तुम्ही किती लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येता सांगा? एका महिन्यामधून किती लोकांच्या साधारण कॉन्टॅक्टमध्ये येत असाल? 100, 200, किती सांगा? किती किती 300-400 लोकांच्या. चला धरून चला फक्त 100. आता मग माझ्यासमोर 100 लोक नाही बसलेत. मी काय समजते, माझ्यासमोर किती लोक बसलेत? 1000 लोक बसलेत. 1000 पण नाही, 10,000. 100 लोक 100 लोकांना माहिती देतील तर किती लोकांपर्यंत पोहोचेल? 10,000 लोकांपर्यंत. मग आता जे नेक्स्ट अर्धा तास ते 45 मिनिटं, जास्त नाही. तुम्ही खूप लवकर आलात मला माहितीये, पण आम्ही तुम्हाला टायमिंग 12:30चं दिलेलं. आम्ही तुम्हाला 11:30चं टायमिंग नव्हतं दिलं. त्यामुळे चुळबुळ बिलकुल करायची नाहीये. आम्ही तर 11:30 वाजल्यापासून येऊन बसलोय. आपलं टायमिंग 12:30 ते 2 आहे. त्याच्या आतच आपला प्रोग्राम होणार आहे. तर ही माहिती एकदम व्यवस्थित ऐकायची आहे, अशी ऐकायची की आपण लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकू. का? कारण गर्भाशयाचा मुखाचा जो कॅन्सर आहे तो इतक्या प्रमाणात वाढलेला आहे. दरवर्षी 1,20,000 महिलांना हा कॅन्सर होतो आणि त्याच्यातल्या 70 ते 80,000 महिलांचा मृत्यू होतो. आज एवढं सायन्स वाढलेलं आहे, आपल्याला सगळी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. कॅन्सर जरी झाला तरी तो पूर्ण बरा होऊ शकतो, पण तरी 80,000 महिलांचा मृत्यू का होतोय? कारण तो कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये डिटेक्ट होतोय. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर 1,20,000 मध्ये नंबर नाही लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर 80,000 मध्ये तर बिलकुल नाही लागला पाहिजे. दर दिवसाला 200 महिलांचा मृत्यू होतोय भारतात. दर तासाला 7-8 महिलांचा मृत्यू होतोय. दर 7-8 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतोय. पण आपण काय करतो? आपण 2 कानाने ऐकतो, 1 कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. असं बिलकुल नाही करायचं. ही माहिती व्यवस्थित ऐकून घ्यायची. संजय, तुला काय असेल तर तिथे जाऊन बोल, नाही तर आतमध्ये जाऊन. तर आपल्याला ही माहिती व्यवस्थित ऐकून घ्यायची. आता सगळ्यात पहिल्यांदा हा कॅन्सर होतो कशामुळे? सर्व्हायकल कॅन्सर जो आहे तो होतो ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे. कोविड सगळ्यांनी ऐकलंय ना? कोविडचं वॅक्सिन घेतलं. किती जणांनी घेतलं वॅक्सिन? थोडा हात वरती करा. बघ, हात थोडा फोटो काढ यांचा. बघ, सगळ्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे. का वॅक्सिन घेतो आपण? सगळ्यांनी घेतलं ना? हा, मग ज्यांनी घेतलं त्यांनी सगळ्यांनी हात वरती करायचे. तर वॅक्सिन का घेतो? आपल्याला कोविड व्हायला नको, मग आपण कोविड वॅक्सिन घेतो. तसंच आता भारतामध्ये पोलिओ आपण मुक्त झालेलो आहोत की आपल्याला अजून भारतामध्ये पोलिओच्या केसेस आढळतात? काय वाटतं तुम्हाला? पण पोलिओ केसेस आढळतील, पण तसं आपण पोलिओ निर्मूलन झालेलं आपण डिक्लेअर केलेलं आहे. तर त्यामुळे पोलिओ निर्मूलन का झालं? तुम्ही पण देता वॅक्सिन्स की फक्त ते आशा देता? देता अंगणवाडी. नाही, तेच तुम्ही म्हणते म्हणजे मी एक अंगणवाडी सेविका असं समजतो. मग तुम्ही त्या जाऊन गावागावात 2-2 ते ड्रॉप्स दिले, म्हणून आज भारत काय झाला? पोलिओ मुक्त झाला. मग जोरदार टाळ्या आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी. तुमच्यामुळे भारत पोलिओ मुक्त झालेला. तर तसंच हा एकमेव कॅन्सर आहे. एकमेव कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आपण टाळू शकतो. बाकी कुठलाही कॅन्सर आपल्याला टाळता येत नाही. जो कॅन्सर टाळू शकतो त्याच्यासाठी आपल्याकडे 2 सुविधा आहेत. एक टेस्ट आहे आणि दुसरं वॅक्सिन. तरी त्याच्यामुळे 80,000 महिलांचा मृत्यू होत राहतो. हे बिलकुल व्हायला नाही पाहिजे. म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत आणि तुमच्याद्वारे समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी 2 गोष्टी काय आहेत आपल्याकडे? जसं कोविडला आपण वॅक्सिन घेतलं, तसंच HPV हे इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन
साठी आपल्याकडे वॅक्सिन आहे. पण इन्फेक्शन झालं याचा अर्थ कॅन्सर होईल का? आता सपोज धरून चला हे 4 जणी आहे, 4 जणी त्यांना कुठे सेवा दिली, एका ठिकाणी गावामध्ये गेल्या, खूप थंडी पडली, मग 4 जणांना सर्दी खोकला होईल का? होईल का? नाही. समजा त्याच्यातल्या एकाला सर्दी खोकला थोडासा झाला, एकाला जास्त प्रमाणात झाला, त्याला आपल्याला अँटीबायोटिक पण द्यायला लागले, ताप पण आला, मग असं का झालं? दोघांना झालाच नाही, एकाला जास्त झाला आणि एकाला कमी झाला. असं का झालं? कशामुळे? रोग प्रतिकारक शक्ती. मग तसंच हे जे इन्फेक्शन, कोविड पण जास्त कुणाला झाला? ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती, इम्युनिटी पॉवर कमी होती. मग जेव्हा पण इन्फेक्शन होतं, आपले इन्फेक्शन, आपली जर रोग प्रतिकारक शक्ती चांगली असेल तर काय होतं, ते आपोआप 1 वर्षाच्या आत आपलं बरं होऊन जातं. पण जर आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगली नसेल तर इन्फेक्शन काय होईल? जास्त दिवस राहतं, किंवा सारखं इन्फेक्शन झालं तर 8-10 वर्षाने जाऊन कॅन्सर होतो. असं नाही आज इन्फेक्शन झालं आणि उद्या कॅन्सर होणार आहे. म्हणून जेव्हा आपण, आता आपल्याला प्रश्न येऊ शकतो ना की आपण HPV ची टेस्ट केली तर टेस्टमुळे मला कॅन्सर, कसं मी कॅन्सर पासून स्वतःला वाचवू शकते? कोविडची टेस्ट केली म्हणजे कोविड होणार नाही असं आहे का? वॅक्सिन घेतलं म्हणजे नाही होणार समजू शकतो. मग ह्या टेस्टने आपण कसं स्वतःला वाचवू शकतो ते पण समजणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही टेस्ट कशी केली जाते ते पण समजून घ्यायचंय. कारण महिलांचं काय असतं ना, बायकांचं टेस्ट नाव घेतलं, हॉस्पिटलचं नाव घेतलं, डॉक्टरचं नाव घेतलं की अर्धा जीव गेला. ते म्हणतात बाई काय झालं ना, मेली तरी चालेल पण ते हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय आहे ना, असं बायका बोलतात की नाही, तुम्हाला पण बोलतात. तर त्यांना समजून सांगण्यासाठी पहिल्यांदा ही टेस्ट किती सिंपल आहे ते बघा. हे काय आहे? कानात टाकतो ना आपण, इयरबड म्हणतात, तसं दिसतंय की नाही? ते एवढं छोटं असतं. हे काय आहे? हे थोडंसं मोठं आहे. आता ह्याने काय त्रास होईल का सांगा? ह्याच्यासाठी आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट लागेल का घालायला? कानाचा होल किती छोटा असतो आणि योनी मार्ग जिथून एवढा मोठं बाळ बाहेर येतं त्याच्यामध्ये हे गेलं तर दुखेल का सांगा? काय त्याच्यामध्ये आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट नाही टाकायला लागत, त्याच्यामध्ये आपल्याला काही इंजेक्शन नाही द्यायला लागत, त्याच्यामध्ये आपल्याला काही त्रास होत नाही. आता ही टेस्ट कोणाची करायची असते? 30 ते 60 वर्षाच्या बायकांची कंपल्सरी ही टेस्ट करायची. मग कधी करायची ही टेस्ट? दरवर्षी करायची आहे का? नाही. किती वर्षाने करायला लागते ही टेस्ट? 5-5 वर्षाने. एकदा केली की 5 वर्षाने. आता हे थोडंसं कॉस्टली असतं. 3000 जसं मी सांगितलं त्याच्यावर पण आपण लिहिलेलं आहे. तर आपण दरवर्षी 3000 नाही पण 5 वर्षाने 3000 जास्त नाही आहेत आपल्याकडे. चला दर 5 वर्षाने नाही, 10 वर्षाने एकदा तरी करू शकतो. मग केव्हा करायची ही टेस्ट? 35 वर्षाला आणि 45 वर्षाला. जर कोणी 2दा पण करू शकलं नाही तर कधी करायची? एकदाच केली तर 35 वर्षाला तरी ह्या बायकांची ही टेस्ट झाली पाहिजे. मग ह्याच्यातून काय होणार? आपल्याला काय समजणार? या टेस्टमधून आपल्याला काय समजेल? कॅन्सर नाही. या टेस्टमधून आपल्याला काय समजेल? इन्फेक्शन समजेल. म्हणजे इन्फेक्शनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर घाबरून जायचं नाही. इन्फेक्शन समजलं तर आपण काय करतो? कॅन्सर झालाय काय झालंय बघायला पुढच्या टेस्ट केल्या जातात. त्याला म्हणतो आपण कॉल्पोस्कोपी. दुर्बीणद्वारे गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड आपण बघणार. मग आपण दुर्बिणीने काय होतो? आपल्याला भाग मॅग्निफाय होतो, मोठा होतो. मग कुठे जखम असेल ते दिसतं. जखम दिसली तर आपण त्याची बायोप्सी घेतो. जर आम्हाला डाऊट आला तर आम्ही तोच भाग काय करतो? त्याच वेळेला आपण त्याला लाईट देऊन टाकतो. म्हणजे काय होतं की ती जखम जी आहे ती बरी होऊन जाते. आता इन्फेक्शनचा रिपोर्ट आला निगेटिव्ह म्हणजे काय? 5 वर्ष आपल्याला गॅरंटी कॅन्सर होणार नाही. दुसरा रिपोर्ट काय येईल की पॉझिटिव्ह आलाय. तर पॉझिटिव्ह आलाय तर त्याच्यामध्ये आपण ही टेस्ट केली. त्या टेस्टमध्ये आपल्याला काय येणार? 2 रिपोर्ट येतील. रिपोर्ट काय येतील बायोप्सीमध्ये? की नॉर्मल आहे म्हणजे कॅन्सर नाही. मग तेवढा भाग आपण जो आहे त्याला लाईट दिली, तेवढा भाग आपण त्याला जाळलं किंवा क्रायोकॉट्रायझेशन केलं. म्हणजे आपण काय केलं? जिथे ती जखम होती ती जखम आपण बरी केली. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कॅन्सर होत नाही. म्हणजेच काय केलं? आपण टेस्ट केली, त्याची ट्रीटमेंट केली, आपण स्वतःला कॅन्सर पासून वाचवलं. त्याला म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. दुसरा रिपोर्ट काय येईल? प्री इन्व्हेसिव्ह कॅन्सर किंवा लास्ट रिपोर्ट येईल कॅन्सर. आता प्री इन्व्हेसिव्ह म्हणजे काय? कॅन्सर होण्याच्या अगोदरची स्टेज. तेव्हा पण मला माहित झालं तर मी त्याची ट्रीटमेंट केली तर काय होणार? आपण स्वतःला कॅन्सर पासून वाचवलं. म्हणजे तो 80,000 मध्ये 1,20,000 जो नंबर लागतोय तिथे आपला नंबर लागत नाही. आणि कॅन्सर जरी आढळला तरी सायन्स एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे, आपण त्याच्यासाठी ट्रीटमेंट केली,
त्याची आपल्याला पिशवी काढायला लागली तर पिशवी काढली, त्याला लागलं तर लाईट दिलं, पण आपलं काय होणार, आपला आजार पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणजे आजार जरी कॅन्सर झाला 1,20,000 मध्ये नंबर लागला तरी आपला नंबर कुठे लागणार नाही, 80,000 आपला नंबर लागणार नाही. आणि म्हणून ही जी माहिती आहे ती तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायची आहे. ही टेस्ट एकदम सिंपल आहे, त्याला काही त्रास होत नाही, काही दुखत नाही. आपला किती वेळ द्यायला लागतो, फक्त 5 मिनिटं. या टेस्टसाठी किती वेळ द्यायचा आहे, फक्त 5 मिनिटं वेळ द्यायचा आहे. दुसरी गोष्ट काय आहे, वॅक्सिन. दुसरी गोष्ट काय आहे, वॅक्सिन. तर वॅक्सिन जर आपण म्हणालो गर्भाशयाच्या मुखाचं वॅक्सिन, तर मग लोकांना काय वाटेल, फक्त लेडीजला. तुम्हाला पण तेच वाटेल की नाही. पण हे वॅक्सिन कसलं आहे, जसं कोविड आहे तसं हे व्हायरसच्या अगेन्स्ट वॅक्सिन आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV वॅक्सिन. मग हे HPVचं इन्फेक्शन कुठे कुठे होतं, 6 ठिकाणी होतं. आपल्या गळ्याला पण होतं, ओरोफॅरिंजियल, आपलं गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड, आपला योनी मार्ग, वजायना, योनी मार्गाच्या बाहेरचा भाग त्याला वल्वा म्हणतो, आनल म्हणजे संडासची जागा, आणि जो जेंट्सचा प्रायव्हेट पार्ट असतो त्याला पिनाईल म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय, हे इन्फेक्शन फक्त बायकांना नाही होत, हे दोघांना इन्फेक्शन होतं. पण जर आपण फक्त बायकांच्या टेस्ट केल्या, बायकांना मुलींना आपण इंजेक्शन दिलं आणि मुलांना आणि पुरुषांना आपण काहीच केलं नाही, तर तिकडून काय होणार, इन्फेक्शन बायकांना येणार. मग हे वॅक्सिन आपल्याला दोघांना द्यायचंय. कोणाला द्यायचंय, दोघांना, मुलांना पण द्यायचंय, मुलींना पण द्यायचंय. मग हे वॅक्सिन कधी, कुठल्या वयापासून द्यायचं आहे, 9 वर्षापासून 45 वर्षापर्यंत. कोणासाठी, बायकांसाठी आणि मुलींसाठी. आणि पुरुषांसाठी, मुलांसाठी 9 वर्षापासून 26 वर्षापर्यंत. किती डोस द्यायचे आहेत, 15 वर्षापर्यंत घेतले तर 2 डोस फक्त. एक घेतला की 6 महिन्याने दुसरं. आणि जर 15 वर्षाच्या वरती असतील तर किती डोस घ्यायचे आहेत, 3 डोस घ्यायचे आहेत. एक घेतलं की 2 महिन्याने दुसरं, 6 महिन्याने तिसरं. पण WHO ने रिसर्च केला. WHO सगळ्यांना माहिती आहे, जागतिक आरोग्य संघटना. त्यांनी काय केलं, काही जणांना 1 डोस, काहींना 2, काहींना 3. मग असं आढळून आलं की जरी तुम्ही 1 डोस घेतलाय तरी तुम्हाला 95 ते 96% प्रोटेक्शन आहे. म्हणजे जरी कोणी 3 इंजेक्शन नाही घेऊ शकत, 1 घेतलं तरी त्याला बेनिफिट होणार. आणि मग याची कॉस्ट किती आहे, याची कॉस्ट फक्त 2,000 रुपये. नील हॉस्पिटल मधून आम्ही त्याच्यावर पण 300 रुपये कन्सेशन देतोय. इंजेक्शन द्यायचे पण पैसे नकोत आणि त्याच्यावर पण कन्सेशन. फक्त 1700 रुपयामध्ये तुम्हाला वॅक्सिन मिळतं. मग आता मला सांगा, आपण मुलींना आपल्या स्वतःसाठी साड्या घेतो, दागिने घेतो, 1 वर्ष 1 साडी नाही घेतली, 1 वर्ष आपण मुलींना जर ड्रेस नाही दिला तर काय फरक पडेल का सांगा. एवढे कपडे असतात. फक्त 1 वॅक्सिन द्यायचंय, 1700 रुपये. जर आपण हे केलं नाही तर काय होणार, कोणालाही कॅन्सर होऊ शकतो. आपल्याला काय वाटतं माहितीये का, कॅन्सर ना मला नाही होणार, तो बाजूच्याला होणार आहे, तो कोणालाही होऊ शकतो. नको याला म्हणून काय काय करायचं ते पण आपण बघणार आहोत. पण म्हणून हे इंजेक्शन, हे वॅक्सिन, आता ह्या वॅक्सिनसाठी काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत का, असे काही आहेत का की ज्यांना आपण वॅक्सिन देऊ शकत नाही. फक्त प्रेग्नन्सी, फक्त गरोदरपणामध्ये आपण हे इंजेक्शन देत नाही, बाकी सगळ्यांना इंजेक्शन देतो. आम्ही तर इथे काय करतो, डिलिव्हरी झाली, डिस्चार्ज व्हायच्या अगोदर त्यांना सांगतो तुम्ही इंजेक्शन घेऊन जा, म्हणजे गॅरंटी 1 इंजेक्शन तरी जातच जातं. आपण मुलांसाठी सगळं करतो, मुलांचा डोस आहे ना न चुकता जाणार, पण बायका स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. दुसरी गोष्ट काय, याचे काही साईड इफेक्ट आहेत का, तुम्ही लोकांना सांगितलं तर ते विचारतील काय बाबा त्याचे साईड इफेक्ट वगैरे आहेत का. याचे काही साईड इफेक्ट नाही. आपण सगळ्यांनी कोविड घेतलं, गरोदरपणात आपण सगळे TT इंजेक्शन घेतो आहे ना, TD वगैरे नाही घेतलं तरी TT 2 इंजेक्शन तरी सगळे घेतात. तसंच हे इंजेक्शन आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही विचारायला तर तुम्ही घेतलं का, तुमच्या स्टाफने घेतलं का, तुमच्या नातेवाईकांनी घेतलं का. आम्ही टेस्ट केली, नातेवाईकांच्या टेस्ट झाल्या, स्टाफच्या टेस्ट झाल्या. पहिला लॉट स्टाफचाच होता आमच्या. इंजेक्शन, वॅक्सिन सगळे मुलं जे आहेत त्यांना दिलं, स्टाफला दिलं. तुम्ही कुठल्याही आमच्या सिस्टरला विचारा, सगळ्यांचे इंजेक्शन घेऊन झालेले. आपण केलं तर आपल्याला फायदा होणार, नाहीतर आपण ऐकलं, सोडून दिलं, चांगलं वाटलं, त्याचा फायदा नाही. जे ऐकतो त्याचा आपल्याला जीवनामध्ये, कारण जर कॅन्सर झाला 2री, 3री, 4थी स्टेज, तुम्ही काय करू शकता सांगा. पैसा दो पाण्यासारखा टाकून पण आपल्याला जीव परत मिळेल का सांगा.
मग 1700 रुपये, 3000 रुपये, पॅप स्मेअरला तर सगळं मिळून 1000 रुपये लागतात. हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपली जबाबदारी आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवा. मग काय कराल इथून आता? मुलींना आपल्याला वॅक्सिन द्यायचं आहे हे आपल्या डोक्यात बसवून जा आणि आपल्याला स्वतःला टेस्ट करायचे आहे. तुमच्या तर आता इथेच होऊन जातील आणि जे कोणी अजून राहिलेले असतील, आपण अजून 2 लॉट ठेवलेले आहेत 26 आणि 27 तारखेला कडमध्ये. 25ला क्रिसमसची नाताळची सुट्टी असेल. आता ते 24 तारखेला मी उरणला जाणार आहे. तिकडच्या आशा, अंगणवाडी सेविका सगळ्यांचं एकदाच 200-250 तिथे आहेत. सगळ्यांच्या आपण तिथे टेस्ट करणार आहोत. तर मग 26-27ला जे राहिलेले आहेत ते लोक इथे येऊन जातील. तर हे झालं आपल्याला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची माहिती. सगळ्यांना समजली का? वॅक्सिन आणि टेस्ट. आता दुसरा कॅन्सर खूप कॉमन आहे. कुठला कॅन्सर कॉमन आहे सांगा? ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर. आता गर्भाशयाची पिशवी आपण समजू शकतो की शरीराच्या आतला भाग आहे. तो आपण तुम्ही स्वतः नाही तपासू शकत. स्तन काय आहे? स्वतःची स्तनाची आपण परीक्षण करू शकतो की नाही? तरी पण भारतामध्ये दरवर्षी 1,80,000 महिलांना हा कॅन्सर होतो आणि त्यातल्या 50% महिलांचा मृत्यू होतोय. किती? 50%. 90,000 महिलांचा मृत्यू होतोय. मग आता मृत्यू का होतोय कॅन्सरमुळे? कारण लवकर डिटेक्शन होत नाही, लास्ट स्टेज मध्ये डिटेक्शन होत आहे. मग आता आपण काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी? 3 गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा 30 वर्षानंतर स्वतःची स्तन तपासणी करणं गरजेचं आहे. रोज करायची का नाही? महिन्यातून एकदा पिरियड येऊन गेला की आपण आंघोळीच्या वेळेला आपली स्वतःची स्तन तपासणी करायची. त्याच्यामध्ये काही गाठ लागते का? साईज मध्ये काही चेंज आलाय का? त्याच्यातून काही डिस्चार्ज आहे का? सूज आहे का? लालसरपणा आहे का? असं काही आढळलं तर आपल्याला डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची. 95% गाठी ज्या आहेत त्या नॉर्मल गाठी असतात. काही इन्फेक्शन असेल, फायब्रोएडिनोमा असेल, डॉक्टर अँटीबायोटिक्स देतील, गाठ विरघळायच्या गोळ्या देतील. थोड्याच गाठी कॅन्सरच्या असतात. पण जर त्याच्यात आपल्याला काही डाऊट वाटला तर डॉक्टर काय सांगतील? FNAC करा, निडल टेस्टिंग करा, सोनोग्राफी करा, मॅमोग्राफी करा. मग त्याने काय होणार? जरी कुणाला आजार आढळला कॅन्सरचा तरी लवकर आपण डिटेक्ट केला तर काय? अर्ली डिटेक्शन सेव्हज लाईफ. लवकर निदान आपलं जीव वाचवतो. आणि म्हणून आपण डॉक्टरांकडून 30-35 वर्षानंतर, 40 वर्षानंतर वर्षातून एकदा, फक्त वर्षातून एकदा डॉक्टरांकडून स्तन परीक्षण करून घ्यायचं. 40 वर्षानंतर सोनोग्राफी, मॅमोग्राफी 1-2-3 वर्षाने. त्याला किती? 1500 रुपये खर्च असतो. 3-4 वर्षांनी करून घ्यायचं. त्याने काय होणार? छोटीशी जरी कुठली गाठ असेल आपल्याला लवकर आपण तपासली तर आपल्याला जरी कॅन्सर असेल 100% आजार बरा होणार आहे. आपल्याकडे तसे ऑपरेशन्स आहेत, सर्जरी आहे, आपल्याकडे तशा गोळ्या आलेल्या आहेत. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायच्यात. आता जसं आपण म्हणालो की सर्व्हायकल कॅन्सर झाला तर ते जे सर्व्हायकल म्हणजे HPV इन्फेक्शन झालं तर ते बरं होत नाही का? कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली नाहीये. किंवा ब्रेस्ट कॅन्सर हा कशामुळे जास्त होतो? स्ट्रेस आहे, तणाव आहे. मग बाकीचे पण जे आजार आहेत ना, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट अटॅक आहे. मग ह्या सगळ्या आजारांसाठी आपण आजार का होतात त्याच्यामध्ये नाही जायचं कारण आपल्याकडे तेवढा वेळ पण नाहीये. मग आपण त्याचं फक्त काय करायचंय? सोल्युशन. त्याची ट्रीटमेंट काय आहे ते आपण फक्त बघायचं. डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डिप्रेशन, कॅन्सर ह्या सगळ्या आजारांसाठी आपल्याला काय करायला लागणार सांगा बघू? हे सगळे आजार व्हायला नको म्हणून आणि म्हणजे झाले तर आपल्याला हे आजार बरे करण्यासाठी काय करायला लागणार? हे सगळे लाईफस्टाईलचे आजार आहेत. तुम्हाला पण NCDचं असतं की ह्यांना नसतं? ते NCDचं नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. आशा आणि अंगणवाडीचं मला एकदम काय तुमचं फंक्शन आहे तेवढं डिटेल माहित नाही. तर हे सगळे आजार जे आहेत ते काय आहेत? आपल्या जीवनशैलीचे आजार आहेत. म्हणजेच काय करायला लागणार आपल्याला? आपली जीवनशैली बदलायला लागणार. सिंपल भाषेत सांगते, आपले जे पाय आहेत ना ते आता थंड झाले. चला तुम्ही आशा, अंगणवाडी सेविका तरी तुम्ही चालता त्यामुळे एवढे तुमचे थंड नाही झाले. पण लोकांमध्ये जे आहे त्याच्यामध्ये पण तरी सगळ्या गोष्टी नसतील तर आशा आणि अंगणवाडी सेविकांना पण आजार होणार आहेत. कारण 3 गोष्टी महत्वाच्या. एक तर पाय थंड झालेत, पोट जे आहे ते टाईट झालंय आणि तिसरं हे जे आहे वरचं ते काय झालंय? गरम झालंय. काय करायचंय? उलट करायचंय. पायांना काय करायचं? गरम करायचं. पोटाला काय करायचं? नरम करायचं. आणि याला काय करायचं? थंड करायचं. मग ह्याला थंड करायचं म्हणजे थंडा फुल नवरत्न तेल लावायचं का? पायाला गरम करायचं म्हणजे गरम तेल करून पायाला चोळायचं असं आहे का? कसे पाय गरम करायचं म्हणजे काय?
आपण लोकांना सांगण्यासाठी पाय गरम म्हणतो. म्हणजे काय, आपल्याला चालायला पाहिजे, चालणं झालं पाहिजे. सेपरेट वेळ मिळाला तर ठीक आहे, नाहीतर कामाच्या वेळेला जे चालणं होतं, पण कामाच्या वेळेला जे चालणं होतं ना, तेव्हा आपल्या डोक्यात ना कामाचेच विचार असतात. आता इकडे जायचंय, हे करायचंय, हे टार्गेट आहे, हे सगळं आहे. तसं नाही झालं पाहिजे. तेव्हा आपण चालताना खुशीने मस्तीमध्ये चालायचंय, काम आपलं करायचंय, पण तेव्हा ते टेन्शन घेऊन नाही चालायचंय. हे झालं पहिलं. दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला काय करायचं, आपलं पोट नरम कसं करणार. पोट नरम सांगा, काय करायचं पोट नरम करायला. पोटाला पण तेल लावायचं आणि घासायचं, असं करायचंय का, काय करायचं. म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचंय. सिंपल खाणं पिणं सांगते, माझं खाणं पिणं सांगते, ठीक आहे. 11 वाजता काय करायचंय, एक फ्रूट कुठलंही, एक म्हणजे एकच नाही. तुम्हाला वाटलं 2 केळी, 2 पेरू, जे मिळतात असे काय खूप महागातले पेरूच खायचंय, पेरच खायचंय, नासपती खायचं, अशातला भाग नाही. आपल्या गावात जे मिळतात फळं, 1 पेरूच्या ऐवजी 2 पेरू खा, 1 केळीच्या ऐवजी 2 केळी तर सगळेजण खाऊ शकतात. केळी काही जास्त महाग नसतात. मग आपण सकाळी फळ खाल्लं, मग 1 वाजता काय करायचं, 1 वाजता पण परत फळ खायचं, कुठलंही फळ खा. आता मी सकाळी काय केलं, 2 मोसंबी ऑरेंजेस, त्याचा ज्यूस घेतला, आणि त्याच्यानंतर इकडे यायच्या अगोदर 1 ऍपल खाल्लं, सफरचंद खाल्लं. आता त्याच्यानंतर 3 वाजता हे लेक्चर झाल्यावर काय करणार, जाऊन 1 वाडगं भरून कोशिंबिरीमध्ये सलाडमध्ये काय खायचं, तुमचं टोमॅटो आहे, गाजर आहे, तुमचं कोबी आहे, सिमला मिरची आहे, सगळं बाकीचं धनिया आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, ती सगळी पानं टाका. प्रोटीनसाठी काय टाका, मोड आलेले मूग मटकी आहे ना, मूग पाहिजे तर मूग, मटकीत पाहिजे तर मटकी. आणि प्रोटीनसाठी काय टाकायचं, शेंगदाणे आणि खोबरं, ओलं खोबरं आणि शेंगदाणे, हे सगळेजण खाऊ शकतात. आपल्याला काय प्रोटीनसाठी काजू बदाम नाही टाकायचे, हे आपण सगळे टाकू शकतो. फक्त काय लक्षात ठेवा, टोमॅटो आणि काकडी मिक्स नाही करायची. एक दिवशी टोमॅटोच टाका, बाकी सगळं राहील. काकडी तर काकडीच टाका, टोमॅटो आणि काकडी मिक्स नाही करायची. मग हे किती खायचंय, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खा. 1 वाडगं भरून पाहिजे, छोटं बगोणी काय म्हणतात त्याला, तेवढं भरून खाऊ शकतो. 5 वाजता जाऊन काय करणार, 5 वाजता जाऊन 1 वाटी, म्हणजे तेच कटोरी काय जे काय म्हणणार ते, डाळ, आणि 1 वाटी मोठी वाटी भाजी, आणि 1 छोटी भाकरी. भाकरी कशाची खायची आपल्याला, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, आणि जे बाकी मिलेट्स वगैरे काय काय म्हणतात ते समजा नाही घेऊ शकतो. वरी वगैरे हे सगळे मिलेट मध्येच येतात. तर कोडू बिडू आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये पण शेतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्याची भाकरी घ्यायची. मग आता मला सांगा, माझ्या जेवणामध्ये काय काय नाही आलं, माझ्या जेवणात काय नाही आलं, काय नाही आलं. बाहेरचं सोड, बाहेरचं तुम्ही खातच नाही, बाहेरचं मला माहितीच नाहीये. 15 वर्ष मी बाहेरचं काय खाल्लं नाही, भात नाही आला. आपलं जेवण काय, आगरींचं तर जेवण म्हणजे काय, भात तांदळाच्या भाकऱ्या आणि भात, हेच जेवण. तो भात जो आहे ना, कार्बोहायड्रेट, त्याने सगळे आजार होतात. आपल्याला तुम्हाला वाटलं ना कधी भात खायचा, भात आणि भाकरी दोन्ही गोष्टी नाही खायच्या. मग भात खा तर भातच खा. दुसऱ्या दिवशी पण तांदळाचीच भाकरी आणि तांदळाचा भात, ह्या गोष्टी नाही करायचे. आपल्या पिकतं पण त्याच्यामुळे आपल्याला आजार होत आहेत ना. मग आपण दुसरं जे आपल्या इकडे पिकेल ते आपण पिकवायचंय, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी. दुसरं काय नाही आलं माझ्या जेवणामध्ये सांगा, चपाती पण नाही आली, गहू पण नाही आला पाहिजे आपल्या जेवणामध्ये. या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्यात. अजून काय नाही आलं, 4 सफेद पॉइझन नाही आले माझ्या जेवणात. काय काय आले, मीठ, साखर, मैदा, आणि काय तेल, तूप, 4 व्हाईट पॉइझन. माझ्या जेवणामध्ये साखर का जात नसेल सांगा, साखर का जात नाही, कारण मी चहाच घेत नाही, मी कॉफीच घेत नाही, मी दूधच घेत नाही, मी हे काहीही घेत नाही. चहाची मी टेस्टच केलेली नाही आयुष्यात. आता 54 वर्ष वय झालं, चहा काय असतो मला माहितीच नाही. आणि आपल्याला काय वाटतं, नाही मला भरपूर काम आहे. तुम्हाला असं वाटतं का की मला काम नाही, उद्योग पण नाहीयेत, काही भरपूर वेळ आहे, अशा अंगणवाडी सेविकांना बोलवा, लेक्चर द्या, असं आहे का. खाली ओपीडी संपून तुम्ही आले, चालू होती ओपीडी. आपल्याला वाटतं आपल्याला काम करायचं ना, मग भरपूर खायला लागणार. पण आपण जेवढं खाणार तर आपल्या शरीरालाच ते पचवायला लागणार ना, एनर्जी कोण देणार त्याला पचवायला. मग 11 वाजता खाल्लं, 1 वाजता खाल्लं, 3 वाजता, 5 वाजता. आता 5च्या नंतर दुसऱ्या दिवशी 11, किती वेळ फास्टिंग झालं सांगा, 16 ते 18 तास फास्टिंग. मग त्या फास्टिंग मध्ये आपल्या ज्या पेशी आहेत त्यांना तर खाणं पाहिजे. मग ते काय खाणार, ते शोधतील आपल्या शरीरामध्ये काय काय आहे, कुठले टॉक्सिन्स गेलेत, बॅक्टेरिया गेलेत, व्हायरस गेलेत, जीवाणू गेलेत, विषाणू गेलेत,
ज्या खराब झालेल्या सेल्स आहेत, ज्याने प्रोटीन बनवणं बंद केलंय, कॅन्सरच्या सेल, जे काही आपल्या शरीरातली घाण आहे ना ते सगळं आपल्या पेशी खाऊन टाकतात. मग काय होणार? मग मला आजारच होणार नाहीत. मग मला बॅक्टेरिया, व्हायरस, इन्फेक्शन हे काही होणारच नाही. पण आपण काय करतो? दिसलं रे खा, हे दिसलं खा, त्याच्यावरती मग ते पोट काय होणार? तू नरम राहणार का? बायका अशा बारीक असतात, पण पोट ते तर बरं आहे की आपण भारतीय साड्या नेसतो, ते साडी येते पोटावर, हो की नाही? आपल्याला काय सॉरी म्हणजे लक्षात राहण्यासाठी तुम्हाला हे सगळं सांगते. मग आपल्याला काय करायचंय? आपल्या खाण्यावर लक्ष द्यायचंय. कारण आपले आजार जे काय आहेत ते शरीरात जे जाणार, आता ते विमान जे उडतं त्या विमानामध्ये पेट्रोल कसं टाकतात माहितीये ना? फिल्टर करून. कचरा गेला तर काय होईल सांगा? विमान क्रॅश. मग आपला विमान हे जे बनवलेलं आहे याच्यामध्ये कसलं टाकतो पेट्रोल? फिल्टर पेट्रोल टाकतोय का? तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या ह्या जेवढ्या आपण लक्षात घेऊ, फॉलो करू. आणि मी हे तुम्हाला जेव्हा सांगते ना, पहिलं स्वतः हे सगळं करून बघितलं आणि त्याच्यानंतर एवढं आपल्याला हलकं वाटतं. दुपारी आपल्याला झोप नाही येत, काही नाही, कारण आपण काही ऍक्टिव्ह राहतो ना, अलर्ट राहतो. आणि नाहीतर मग जेव्हा पण आपण जेवतो, जास्त जेवतो तर गुंगी येणार की नाही? ते काहीच होत नाही आणि आजार होत नाहीत. मेन अजून काय माझ्या खाण्यात आलं नाही सांगा? नॉनव्हेज माझ्या खाण्यात नाही. कारण हे सगळं जे आहे हे सगळेच आजाराची कारणं आहेत. आपण बघा, आपल्या जेव्हा पण ते नॉनव्हेज, जेव्हा त्या प्राण्यांना मारलं जातं, काय काय असतं त्याच्यामध्ये? सगळी हिंसा आहे, दुःख आहे, दर्द आहे. आणि आपण काय म्हणतो? नाही, मला शांती पाहिजे. आणि आपण जेवण कसलं खातोय? अशांतीचं जेवण खातोय. त्याच्यामध्ये गुस्सा आहे ना, त्याच्यामध्ये चीड आहे. त्यांना नाही का त्या प्राण्यांना पण भावना असणार? आपल्या घरामध्ये कोणाचा मृत्यू होतो, आपण त्यांना लगेच अंत्यविधीला घेऊन जातो का? कारण ती डेड बॉडी आपण आपल्या घरात ठेवू शकतो का? नाही. खूप माझं प्रेम आहे त्यांच्या सगळ्यावर, ठेवू शकतो का? त्याने सगळे चेंजेस होतात. तर हे आपलं जेवण नाहीये. हे सगळ्यांनीच किडनी डॅमेज, कॅन्सर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर हे झालं डाएट बद्दल. क्लिअर झालं सगळ्यांना? आणि जे मी तुम्हाला सांगितलं की आपण ते फास्टिंगचं, त्याला रिसर्च झालेला आहे, नोबेल प्राइज मिळालंय. म्हणजे नोबेल प्राइज पूर्ण विश्वामधल्या रिसर्चला दिला जातो. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर उपवास होतेच. पण काय झालं? एकादशी दुप्पट खाशी. मग त्या दिवशी तर अजून ठरवतो, अगं काय काय करायचंय, ती खिचडी पण करायची, तेवारीचा भात पण करायचंय, त्याच्यावर मग ती शेंगदाण्याची आमटी पण करायची आहे, आणि मग बटाट्याची भाजी पण करायची, रताळी पण आणायची. म्हणजे अजून तेव्हा उपवास म्हणजे उपरवास, ईश्वर भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी होतं. तर अजूनच किचन मध्ये वेळ, पोटपूजा, म्हणजे ती पूजा बाजूलाच राहिली. तर हे सगळं आपल्या आजाराची कारण आहे. तिसरं काय सांगितलं? थंडा कूल. याला थंड कसं ठेवायचं? याला कसं करायचं? सगळ्याला ईश्वराने काय दिलेली आहे? मेडिटेशन. तर चला, आपण व्यवस्थित करत नाही म्हणून मग मेडिटेशनची गरज आली. मेडिटेशन म्हणजे न कळत मेडिटेशन कुठल्या गोष्टीमध्ये होतं? शांत झोप. रावण राज्य. आपल्या जीवनातला रावण कोण आहे सांगा? मोबाईल आपल्या जीवनातला रावण आहे. हा नव्हता प्रवीण पाटील का? हो, या. तर आता काय होतं? झोपायच्या अगोदर कामं झाली, भांडी बिंडी घासून झाली, मग पहिलं घेणार, स्टॅटस बघणार, कोणी काय काय फोटो पोस्ट केलेत. त्याच्याशिवाय तर स्टॅटसला लाईक करायचं, फॉरवर्ड करायचं. आपण जेवायची वेळ काय ठरवतो? झोपायच्या किती तास अगोदर जेवण आपलं झालं पाहिजे? 2 ते 3 तास अगोदर झालं पाहिजे. तसंच हे जे जेवण आहे ना, हे जे आपल्या मनाला जेवण देतो, हे सगळे फोल्डर्स ओपन राहणार. हिने हे केलं, तिने ते केलं, ते सगळं शांत झोप होत नाही. आणि म्हणून हे जे डोकं आहे ते गरम राहतं. मग आता आपल्याला काय करायचं? ह्याला कसं थंड ठेवायचं ते पण शिकायचंय. आता आपण म्हणजे एक उदाहरण घेऊयात, एक परिस्थिती घेऊया. जसं आता तुम्ही 3 जणी तिथे बसलाय. नाव काय आहे? अस्मिता. संगीता. अस्मिता, संगीता. आपका नाम? आपको मराठी समझ में आ रही है ना? अच्छे से मैंने देखा ही नहीं, अभी देखा. ठीक है. हिंदी मराठी समझ में आएगा? ठीक है. अस्मिता
संगीता आणि रजिया, जोरदार तालियां इन तीनों के लिए बजाओ। तो ये तीनों को जैसे आपका सर्वे वगैरे होता है ना, तर त्या सगळ्यांना काम दिलं गेलं है ना। आणि वैशाली ते तुमच्या सुपेरियर आहे ना, वैशाली मॅडम? हा अच्छा, तुम्ही सुपरवायझर आणि ते तुमच्या वरती अजून आहेत है ना। तुमचं नाव काय? हा कार्तिकी। तर पहिल्यांदा सीडीपीओंकडे आले सगळे, त्याच्याकडून मग ते विस्तार अधिकारी जे तुमचे असतील आणि मग कार्तिकी मॅडमकडे आलं, त्यांनी तुम्हाला सगळ्यांना कामं दिली। अस्मिता, मनीषा, संगीता आणि रजिया। आता तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित सगळं काम करायचा पूर्ण प्रयत्न केला, पण तरी काही ना काहीतरी गोष्टी राहतात की नाही एवढं सगळं केल्यानंतर। आणि मग कार्तिकी मॅडमने तुम्हाला सगळ्यांना जेव्हा ते रिपोर्ट बनवून द्यायचा होता त्या दिवशी बोलावलं, दाखवला तुम्ही रिपोर्ट, आणि मग त्याच्यामध्ये जी जी काही कमी होती, आता कार्तिकी मॅडमना पण सीडीपीओ प्रवीण सरांना सांगायचंय, पाटील साहेबांना, मग त्यांनी काय केलं, तुमची कमी होती म्हटल्यावर मग काय करतात, थोडं तर ओरडायला लागतं। मग ओरडल्या, आता मॅडम समोर, कार्तिकी मॅडम समोर काय बोलणार का तुम्ही? काय नाही बोलणार। बाहेर गेले, बाहेर गेल्यानंतर काय झालं, बाहेर गेल्यानंतर असं समजतात काय स्वतःला, म्हणजे काय, म्हणजे आमचा पण काहीतरी विचार करायला पाहिजे। आणि मग त्याच्यानंतर संगीता, आई किती करा, म्हणजे घरात ते मुलांचं करा, सासूबाईंचं करा, त्या नवऱ्याला सकाळी डबा बनवून द्या, सगळं मर 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 मरा, आणि इथे आल्यानंतर ह्यांचं पण ऐकून द्या। म्हणजे फक्त डोळ्यात ना गंगा जमुना याच्या बाकी राहिल्या होत्या। आणि मग रजिया, रजिया बहन है एकदम शांत, कोई बात नहीं, ठीक है हमारी भी थोड़ी गलती थी, अभी एक काम करते हैं, ठंड बहुत है, गर्मा गर्म चाय पीते हैं, उसमें अदरक डालने के लिए बोल देते हैं, फिर जो काम बचा है वो कंप्लीट करते हैं। अभी तीनों का रिस्पॉन्स, एक को गुस्सा आया, एकाने काय केलं, दुःख झालं है ना, वाईट वाटलं, आणि तिसरी ते शांत राहिले। आता या तिघांच्या शरीरामध्ये काय चेंजेस होतील की नाही होणार सांगा भाऊ? काही चेंजेस नाही होणार। आता कोविड मध्ये आपल्या सगळ्यांनी ऑक्सिमीटर घेतलेलं होतं, आपल्या सगळ्यांच्या घरी, खूप जणांच्या घरी ऑक्सिमीटर आहे। जेव्हा चिडचिड केली, रागराग केला, तर पल्स, त्याच्यातला हार्ट रेट वाढेल की कमी होईल सांगा? वाढेल की नाही? त्याच्यानंतर ब्लड प्रेशर वाढेल की कमी होईल? वाढेल। ब्रीदिंग बघूनच घेते, समजते काय होणार सांग? वाढेल की नाही वाढणार? आणि मग नंतर एवढी राग, तू जा आता, तू जा तिथे, मला शांत बसू दे, मग काय होणार? नॉर्मलला येणार की नाही? म्हणजे जेव्हा आपण हे सगळं करतो, मग आपलं शरीर रिॲक्ट करणार की नाही करणार? की आपण म्हणणार अरे ठीक आहे, कार्तिकी मॅडमना पण प्रवीण सरांना सांगायचं असतं, आता काय करणार? तर मग आपलं शरीर असं विचार करणार आहे का? तो आपले हार्मोन्स रिलीज करायचं थांबवणार आहे का? आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण जसं रिॲक्ट करतो, हार्मोन्स रिलीज होतात। जेव्हा आपण खुश असतो तर खुशीचे हार्मोन्स रिलीज होतात, चिडचिड रागराग केला की तसे हार्मोन्स रिलीज होतात। आपल्या शरीरात जीन्स असतात, एक जीन्स आहे ज्याने आजार होतात, ज्याला म्हणतात डिसीज कॉझिंग जीन्स, दुसरे आहे जे डिसीज प्रिव्हेंटिंग, जे आपल्याला आजारापासून वाचवतात। मग जेव्हा आपण हे असं असतं आपली लाईफस्टाईल, तेव्हा काय होतात, आजार होणारे जीन्स ओपन अप होतात। तिसरं काय होणार, इम्युनिटी पॉवर, आपली इम्युनिटी पॉवर कमी होणार, मग आपल्याला व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन हे सगळं होत राहणार। एवढंच नाही होत, मग काय होतं, आपण म्हणतो ही ना कार्तिकीची गोष्ट मी तर म्हणजे कधीच विसरू शकत नाही, जीवनभर विसरणार नाही, नको विसरूच। तर काय होणार, आतमध्ये सगळं पकडून ठेवलं तर काय होणार, गाठी बनणार। मग काय म्हणतात मराठीमध्ये, आतल्या गाठीचे सगळं पकडून ठेवते, मग ह्याच गाठी ज्या आहेत ना त्या कॅन्सरच्या गाठी बनतात, ह्याच गाठी ज्या आहेत त्या हार्ट अटॅकची गाठ बनते, ह्याच गाठी काही काही जणांना फ्रोझन शोल्डर होतो माहितीये ना, हात वरती नाही उचलू शकत, MRI केला काही नाही सापडत, टेनिस एल्बो होतो, हात खूप दुखतो। मग जे पण इथे सगळं पकडून ठेवलंय ते सगळं कुठे बाहेर पडणार, शरीरातूनच बाहेर पडणार की नाही? ब्रह्माकुमारीज मध्ये एक खूप छान प्रोजेक्ट चालतो, जसं मी हे 2 प्रोजेक्ट पूर्ण नेशन वाईड ह्याचं कोऑर्डिनेट करते, कॅन्सर आणि गर्भसंस्कार। तर तसा हार्ट अटॅकवर आमचा एक प्रोजेक्ट चालतो। हार्ट अटॅक सगळ्यांना माहितीये, हार्ट अटॅक डायग्नोसिस करायला काय करतात सांगा? कसं माहित पडतं की यांना हार्ट अटॅक झालाय? काय करतात, अँजिओग्राफी करतात, पहिला 2D एको करतील, मग अँजिओग्राफीवर बघतात किती वेसल ब्लॉक आहे, किती % ब्लॉक आहे, मग ट्रीटमेंट काय करतात सांगा? ट्रीटमेंट काय करतात हार्ट अटॅक वाल्यांची?
अँजिओप्लास्टी करतात किंवा बायपास करतात. आता काही वेळेला अँजिओप्लास्टी बायपाससाठी 1.5-2 लाख, बायपाससाठी 3-4 लाख एवढा खर्च होऊ शकतो. सगळेजण तेवढं अफोर्ड नाही करू शकत. किंवा काही जण काय आहेत ना, घाबरतात, मेलो तरी चालेल पण ऑपरेशन नाही करणार. मग अशा लोकांना ब्रह्मकुमारीचं हेडक्वार्टर माउंट आबू ऐकलंय का सगळ्यांनी नाव? माउंट आबू मध्ये 1 आठवड्यासाठी ठेवतात. आणि तिथे जसं आता मी तुम्हाला डाएट सांगितलं, एक्सरसाइज, तिथे थोडं डिटेलमध्ये 7 दिवस आहे ना, तर डिटेलमध्ये सांगितलं जातं. आणि मग तिथे जर आता नवऱ्याला असेल तर बायकोने जायचंय, बायकोला असेल तर नवऱ्याला जायचंय. का? दोघांना एकमेकाला कंपनी द्यायला जायचंय. अरे एकमेकांमुळेच होतो ना, नवऱ्याला बायकोमुळे, बायकोला नवऱ्यामुळे. मग दोघांना तिथे जायचंय. तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना डाएट, एक्सरसाइज आणि ध्यान ह्याच्याबद्दल माहिती दिली जाते. तिथे त्यांच्याकडून ते करून घेतलं जातं आणि 7 दिवसामध्ये त्यांचं जे पण कोलेस्ट्रॉल वाढलंय, शुगर वाढलंय, जे चेंजेस झाले ते नॉर्मल होतात. इतकंच नाही तर अँजिओग्राफीमध्ये जे ब्लॉकेजेस झालेत ना ते ओपन होतात, ते उघडले जातात. म्हणजे जे नळ्या बंद झाल्यात त्या काय होतात, खुलतात. आणि हा रिसर्च आपण ब्रह्मकुमारीजनी नुसता नाही केला, भारत सरकार त्याचं डीआरडीओ म्हणजे काय माहितीये का कोणाला? डीआरडीओ, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, 1998 मध्ये त्याचे डायरेक्टर कोण होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. नाव ऐकलंय का सगळ्यांनी? कोण होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम? भारताचे राष्ट्रपती होते है ना, तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. त्यांनी हा रिसर्च कोऑर्डिनेट केला आणि पूर्ण विश्वातल्या कार्डिओलॉजिस्ट म्हणजे जे हृदयाचे डॉक्टर असतात, जे अँजिओप्लास्टी करतात, त्यांना म्हणतात कार्डिओलॉजिस्ट, त्यांच्या समोर ठेवला. आणि हे जे रिसर्च करणारे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर सतीश गुप्ता, ते नेहमी म्हणायचे ना, ते हिंदीमध्ये बोलायचे, तर मी पण हिंदीत बोलते, यदि खोल दिया होता दिल, यदि खोल दिया होता दिल, अपना अपनों से तो ना खोलना पड़ता दिल औजारों से. का अँजिओप्लास्टी करायला लागेल, का बायपास करायला लागेल? कारण हे ब्लॉकेजेस इथे नंतर येतात. हे कुठे ब्लॉकेजेस येतात? पहिल्यांदा मनामध्ये येतात. मग ह्या तिघांचा जो रिस्पॉन्स होता, त्यांच्यासाठी व्यक्ती एकच होता की नाही कार्तिकी मॅडम? तिघांसाठी परिस्थिती पण एकच होती ना, सर्वेचा रिझल्ट होता. आपण काय म्हणतो, हिच्यामुळे मला चिडचिड होते, हिच्यामुळे मला दुःख होतं, ही परिस्थिती अशी. पण मग तिघांना सेम रिस्पॉन्स यायला पाहिजे होता ना. मग तिघांचा रिस्पॉन्स वेगळा का झाला? कोणी हा रिस्पॉन्स क्रिएट केला? कारण जर आपल्याला स्वतः म्हणजे कोणी केला? ब्रेननी केला, हार्टने केला, किडनीने केला, लिव्हरने केला, कोणी केला? स्वतः म्हणजे कोणी केला? ब्रेननी केला. आता इथे तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये बसलात नाही ते ICU आहे, तर सिव्हिअर चेस्ट पेनचा पेशंट येतो, रिसेप्शनला पेशंट आला ज्याला खूप घाम आलेला आहे, दरदरून छातीत दुखतंय, हा इकडचा आहे ना, शोल्डर पेन होत आहे, जॉ पेन होत आहे. ही केस कसली आहे सांगा? ही केस कसली आहे? हार्ट अटॅकची केस आहे. मग सर काय सांगतात, लवकर या पेशंटला ICU मध्ये शिफ्ट करा, मी 2 मिनिटात पोहोचतो. त्या पेशंटला सगळं ट्रीटमेंट केली जाते, व्हेंटिलेटरवर ठेवला जातो. पण तरी 2 दिवस सगळं करून पण पेशंट वाचू शकला नाही, कारण सिव्हिअर हार्ट अटॅक, मॅसिव्ह हार्ट अटॅक. मग त्या पेशंटला म्हणजे ती जी बाई होती, त्या सर काय सांगतात, आता यांच्या रिलेटिव्हला जाऊन भेटतात तेव्हा काय सांगतात की आम्ही खूप म्हणजे वी आर सो सॉरी, आता आपण त्यांना वाचवू शकलेलो नाहीये, त्या आपल्यामधून निघून गेल्यात. आणि मग त्यांची जी मुलं आहेत ना, मुलगी आहे ती येऊन सरांपर्यंत 2 दिवस काय बोलवते, सर जे लागेल ते तुम्ही करा, पैशांचं पण काळजी करू नका, पण तुम्ही माझ्या आईला वाचवा. आणि जेव्हा असं होतं त्यावेळेला सरांना काय सांगते, सर आम्ही बॉडी कधी घेऊन जाऊ शकतो? असंच बोलतात की नाही? असं बोलतात का मी आईला कधी घेऊन जाऊ शकते? आता ती जेव्हा आपण बॉडी त्या रिलेटिव्हला देतो, त्यांचा ब्रेन आहे की नाही तिथे? मग तो ब्रेन विचार करणार आहे का सांगा? त्यांचे डोळे आहेत ते मला बघणार आहेत का? ते तुम्हाला बघतील का? त्यांचे कान आहेत, तुम्ही बोलताय ते आवाज ऐकतील का? मग ब्रेन विचार करतो का? विचार करणारा कोण आहे? विचार करणारा कोण आहे? निघून कोण गेलं? कोण निघून गेलं? मग त्याच्याबद्दल का माहिती करून घ्यायची, कारण तीच विचार करणारी शक्ती आहे. ब्रेन एक रोबोट बघितलाय का तुम्ही सगळ्यांनी? एक असतो रोबोट सगळी कामं करतो माहितीये ना, रोबोटिक सर्जरी, ऑपरेशन्स पण आजकाल रोबोटच्या द्वारे करतात. मग ते कसे केले जातात? डॉक्टर बसलेत, एक कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरच्या थ्रू इन्स्ट्रक्शन्स रोबोटला दिले जातात. मग रोबोट आता सपोज ऑपरेशन सोड, जेवण आणून देतोय, रोबोटने तुला जेवण आणून दिलं,
इन्स्ट्रक्शन्स कोणी दिले त्याला? कॉम्प्युटरने दिले. पण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देणारा कोण होता? ऑपरेटर. मग ब्रेन काय आहे? कॉम्प्युटर आहे. हे जे सगळं शरीर हे रोबोटिक, हे सगळं या तोंडाने बोलतोय, डोळ्यांनी ऐकतोय, डोळ्याने बघतोय, कानाने ऐकतोय, पण हे करणारा कोण आहे? ऑपरेटर. मी आत्मा. का याच्याबद्दल विचार करायचा आहे? कारण तीच विचार करणारी शक्ती आहे. जेव्हा कार्तिकी मॅडमनी चिडल्या, रागवल्या, त्यावेळेला रजिया शांत राहिली, कारण तिच्या मनाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की कुछ भी हुआ मुझे शांत रहना है. आपण आपल्या मनाला ट्रेनच नाही केलं, मग माझं मन काय होतं? दुःखी होतंय, नाराज होतोय, मूड ऑफ होतोय, है ना. अस्मिता चिडचिड करते. कोणाचं होतंय? कशामुळे होतंय? मनामुळे होते. मग ते मन कोण आहे ते समजणं गरजेचं आहे. जसं आता सकाळी आपण तयार होऊन बाहेर फील्डवर जायला निघालो, कार्तिकी मॅडम आरशामध्ये उभ्या राहिल्या समोर, मला अरे खूपच जाडी झाली, थोडा आता विचार करायला लागेल, है ना. रजिया खड़ी हो गई, बोला अरे बहुत पतली हो गई. एक काय बोलताय की मी खूप जाडी झाली, दूसरी काय बोलते मैं पतली हो गई. अभी दोनों सब्जी काटने के लिए किचन में गए और सब्जी काटते काटते तिचं बोट कापलं गेलं, तर बोलतात का मी कापली, मैं कट गई, ऐसे बोलते हैं क्या? क्या बोलते हैं? माझं बोट कापलं, मेरी अंगुली कट गई. तो ये अंगुली अलग और मैं अलग, वैसे ही ये शरीर अलग और मैं अलग. ये समझना क्यों जरूरी है? जेव्हा मी स्वतःला, तुम्ही बोललात ना स्वतः विचार केला, पण मग ते स्वतः कोण आहे तेच माहित नाही, तर त्याला आपण ठीक करणार. जसं आता तुम्ही इथून उतराल, तर आता तुम्ही बघाल इथे बाजूला आहे ना ऊसवाला आहे. सगळ्यांनी ऊसाचा रस प्यायलाय का? ऊसाचा रस कसा असतो? गोड असतो, तिखट असतो, आंबट असतो. कसा असतो? नेहमी गोड असतो. कधी त्याचं असं ते थोडंसं राहतो ना, म्हणजे तो एकदम कोरडा होतो ऊस, आणि तरी तो त्याच्यातनं टाकतो. मग तो रस पण गोड असतो. कसा असतो तो रस? तो रस पण गोड असतो. कसा असतो? तो पण गोडच असतो ना. का गोड असतो तो रस? पण का गोड असतो? कारण ऊसाचा मूळ गुणधर्म काय आहे? गोड आहे. काय नाव आहे? सविता मॅडम साठी जोरदार टाळ्या वाजवा. काय सांगितलं? ऊसाचा मूळ गुणधर्म काय आहे? गोड आहे. त्याचा स्वभाव काय आहे? गोड आहे. त्याचं नेचर काय आहे? गोड आहे. माझा स्वभाव काय आहे? स्वचा भाव काय आहे? कारण आपण स्वलाच विसरून गेलो, म्हणून आपण स्वभाव पण विसरून गेलो. मग माझा स्वभाव काय आहे? माझा स्वभावच शांती आहे. मी म्हणजेच शांती, मी म्हणजेच प्रेम, मी म्हणजेच सुख, मी म्हणजेच आनंद, मी म्हणजेच प्रेम, मी म्हणजेच ज्ञान. हे आत्म्याचे 7 गुण आहेत. काय आहेत? आत्म्याचे 7 गुण. ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती. आज बघा कोणाकोणाला खूप भीती वाटते. का भीती वाटतेय? कारण स्वतःलाच विसरून गेलेत. आता सपोज जसं आता इथे कुत्रा आहे आणि एक वाघाचं पिल्लू आहे, है ना. ते वाघाचं पिल्लू मोठा कुत्रा बघून काय होईल? घाबरेल ना. पण जेव्हा त्याला लक्षात येईल अरे ये तो कुत्ता है और मैं कौन हूं? मैं तो टायगर का बच्चा हूं, शक्ती येईल की नाही त्याच्यामध्ये. तसंच आपण काय झालंय? स्वतःला विसरलो आणि म्हणून चिडचिड होते. तर मी म्हणजे कोण हे का समजायचंय? जसं हा मोबाईल आहे, मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा गरम होतो की नाही? तशीच आपली सगळ्यांची बॅटरी काय झाली? डिस्चार्ज, म्हणून गरम होत राहतो. मग मोबाईलला काय करतो आपण? परत चार्जिंग करतो की नाही? चार्जिंग करतो म्हणजे त्याचे जे केमिकल कॉम्पोजिशन्स आहेत ते डिअरेंज होतात. शांतीच्या ठिकाणी काय आलं? चिडचिड आली. प्रेमाच्या ठिकाणी काय आलं? नफरत आलं. शक्तीच्या ठिकाणी काय आलं? भीती आली. मग जेव्हा आपण त्याचं चार्जिंग करणार ते कॉम्पोजिशन्स रिअरेंज होतात. मग आपल्याला काय काय पाहिजे? एक बॅटरी पाहिजे, एक पॉवर हाऊस पाहिजे, एक चार्जर पाहिजे. मग मी काय आहे? मी पण तशीच एक बॅटरी आहे. मग माझा परिचय काय? परिचयामध्ये 5 गोष्टी. काय काय सांगतो आपण? नाव लिहितो, फोटो लावतो, मग आपलं क्वालिफिकेशन लिहितो ना, शिक्षण किती आहे, मग काय काम करतो ते लिहितो, आणि मग ऍड्रेस लिहितो. मग माझा परिचय काय आहे? मी कोण आहे? आत्मा आहे. दुसरं काय? कसा आहे माझा फोटो? पॉइंट ऑफ लाईट आहे. क्वालिफिकेशन काय आहे? 7 गुणांनी आत्मा बनलेली आहे. राहते कुठे? तुम्ही सगळ्यांनी बघा कुंकू जिथे लावलंय ना, ते कुंकू जिथे लावतो तिथे आत्मा राहते. आता कोणालाही भाऊबीजेमध्ये भावाला पण इथेच लावतो की नाही, की त्यांना वेगळ्या ठिकाणी लावतो? कारण शरीर जे आहे ना ते आत्म्याने धारण केलेलं वस्त्र आहे. पुरुष आहे, स्त्री आहे, आतमध्ये कोण आहे? आत्मा आहे. आणि काय काम करतात? मनाने विचार करतात, बुद्धीने निर्णय घेतो. मग जर आपलं मन
म्हणजे आत्मा शक्तिशाली असेल तर मन काय करेल, चांगले विचार करेल की नाही. जे विचार करेल त्याच्यावर निर्णय घेणार. आपण विचारच चुकीचे केले तर आपले निर्णय पण काय होतील, चुकीचे होतील. मुलांना आपण काय म्हणतो, ईश्वरा याला चांगली बुद्धी दे, असंच म्हणतो ना. का बुद्धी पाहिजे, निर्णय घेण्यासाठी. पण आपण ह्याच्याबद्दल विचारच करत नाही. आपण म्हणतो की मुलाला बुद्धी दे, पण बुद्धी कशासाठी पाहिजे. आणि बुद्धी म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय की आत्म्याची एक शक्ती आहे है ना. आपण सेल्फ कॉन्फिडन्स आपण म्हणतो ना, अरे तुला कॉन्फिडन्स असला पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्सचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन कर, काय म्हणतात त्याला, आत्मविश्वास. कशाचा विश्वास आहे, आत्म्याचा विश्वास. आणि जेव्हा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा आज आपली मुलं जाऊन आत्महत्या करतात. पण आपण ह्या गोष्टींचा विचारच करत नाही. आपण त्यांना शक्तिशाली कुठे बनवायचंय, त्या आत्म्याला शक्तिशाली बनवायचंय. मग आता आपल्याला चार्जिंग कसं करणार, पॉवर हाऊस कुठला आहे. मग आता मॅडमनी सांगितलं की चला शांती, खुशी, प्रेम हे गरजेचं आहे. का गरजेचं आहे, शांतीने काय होणार, आपल्याला हे जे आपली फुफ्फुस आहेत ना त्याला एनर्जी मिळते. प्रेमाने कशाला एनर्जी मिळणार, आपल्या हृदयाला एनर्जी मिळते. आपण जेव्हा खुश राहतो, सुखी असतो, त्यावेळेला आपलं पोट जे आहे ना त्याला एनर्जी मिळते. तेव्हा आपल्याला ऍसिडिटी वगैरे होत नाही. मग तुम्ही म्हणाल की चला खाली जाताना मेडिकल मधून त्याला सांगूया, शांतीच्या काही टॅबलेट्स असतील, प्रेमाच्या कॅप्सूल्स असतील त्या दे, आणि एक सुखाचं सलाईनच लावून जातो, म्हणजे मग हार्ट अटॅक वगैरे होणार नाही. असं आहे का. आपण काय म्हणतो, तू शांतीचा सागर, तू प्रेमाचा सागर. कोण आहे तो, कोणाला म्हणतो आपण हे सगळं. कारण हे समजणं का गरजेचं आहे. जर आपल्याला आजार, हे सगळे आजारांना काय म्हणतात माहिती आहे ना, मानसिक आजार म्हणतात. म्हणजे आजार कसले आहेत सांगा, 85 to 90% आजार काय आहेत, मानसिक. म्हणजे ते कुठे ओरिजिनेट होत आहेत, मनामध्ये होत आहेत, आणि मग शरीरात होत आहेत की नाही. मग जर शरीराला ठीक करायचं तर कोणाला ठीक करायला लागेल, मनाला ठीक करायला लागेल की नाही. मग त्या मनाला ठीक करण्यासाठी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग आपल्याला तसे विचार करून आपल्याला त्या सर्वोच्च शक्तीशी कनेक्ट व्हायचंय. मग ती सर्वोच्च शक्ती कोण आहे, हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना. मग जर आपण आत्मा पॉइंट ऑफ लाईट, तर आपले पिता पण आत्म्याचे कसे असणार, पॉइंट ऑफ लाईटच असणार ना. जसे शरीराचे पिता शरीरासारखे तसेच. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काय म्हटलं, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, हिंदी, चीनी, भाई भाई. कसे भाई भाई होतात, कोविड वगैरे काय काय करत राहतो चायना, आपण तो तरी पण भाई कसा भाई होतो. कारण आत्मा जो आहे तो सगळ्यांच्या, त्या सर्व आत्म्यांचा पिता तो एकच आहे. मग तो कोण आहे, तो निराकार आहे. कारण आपल्याला पॉवर हाऊस माहित पाहिजे ना, कुठे बॅटरी चार्ज करायची. तर त्याचं नाव वेगवेगळ्या नावाने आपण बोलू शकतो. गॉड, ईश्वर, वाहेगुरु, अल्लाह. सगळ्यांनी, सगळ्या धर्मांनी एकच सांगितलं की नाही, गॉड इज वन, अल्लाह एक आहे, ईश्वर एक आहे, असंच म्हणतात की नाही, वेगवेगळं म्हणतात का. मग त्याचं नाव वेगवेगळ्या नावाने बोला. त्याचं रूप काय आहे, पॉइंट ऑफ लाईट आहे. आणि तो राहतो कुठे, कोणाला माहितीये का ईश्वर कुठे राहतो. झालं, एक 5-10 मिनिटात होऊन जाईल ना. कुठे राहतो ईश्वर, ईश्वराचं घर कुणाला माहितीये का, ईश्वराचं घर कुठे, आपल्या आतमध्ये आहे. मग आपल्या आतमध्ये जर ईश्वर बसलेला असेल, जो शांतीचा सागर, तर आपण चिडचिड करू शकतो का. आपल्या हृदयामध्ये जर प्यारचा सागर, प्रेमाचा सागर बसलाय, तर तो व्यक्ती नफरत करू शकतो का. आपल्या हृदयामध्ये जर तो बसलेला असेल भगवंत, तर आपल्याला राग येऊ शकतो का, आपण घाबरू शकतो का. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्या घरामध्ये कुणाचा मृत्यू होतो, समजा आता आजोबा गेले, मुलं येतात, लहान मुलं, आणि विचारतात आई आजोबा कुठे गेले. तर काय सांगता तुम्ही, तेव्हा घरी. मग तो विचारतो दुसरा प्रश्न की आई देवाचं घर कुठे आहे. मग काय सांगता, कुठे हात करता, आपल्या हृदयामध्ये. मग कुठे हात करता, वरती हात करता. देवाचं घर कुठे, कधी बोललात का तुम्ही, कधी कोणाला देवाचं घर माझ्या आतमध्ये असं बोललात का. मग बोलायला पाहिजे होतं की नाही. मग आपण काय म्हणतो, देवाचं घर कुठे आहे, वरती. आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेले, आपल्या पेशंटला, आपल्या रिलेटिव्हला कॅन्सर झालाय, लास्ट स्टेज आहे, डॉक्टरांना सांगता डॉक्टर काही पण करा, वाचवा यांना. तर तुम्ही काय, डॉक्टर काय उत्तर देतात, आता माझ्या हातात जेवढं आहे तेवढं मी सगळं केलं. आता कोणाच्या हातात आहे, कोणाच्या हातात आहे, ऊपर वाले के हात में. कोणी म्हणतं का नीचे वाले के हात में, काय म्हणतो, ऊपर वाले के हात में. आता लहान मुलं, आता खूप जण आपली मुलं इंग्लिश मीडियम मध्ये जातात. आता त्यांना एक छोटी LKG ला राईम असते. कुठली राईम असते, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाउ आय वंडर व्हॉट यू आर अप अबाउट दी वर्ल्ड सो हाय लाईक अ डायमंड.
का परमात्म्याचं घर आपल्याला माहित पाहिजे? कारण आपल्याला चार्जिंग त्याच्या बरोबर लावूनच आपल्या मनाची चार्जिंग होणार आहे. आपण हे जे पूजा पाठ करतो पण ते कुणाला आपल्याला आठवण करायची आहे? मोबाईलची बॅटरी चार्ज करायची, पण त्याचा पॉवर हाऊसच बरोबर नसेल, त्याचा चार्जरच बरोबर नसेल तर चार्जिंग होईल का सांगा बघू तुम्ही? नाही होणार ना. म्हणून त्याच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याचं 5 गोष्टी काय त्याच्याबद्दल? त्याचं नाव काय आहे? काही बोला, भगवंत बोला, ईश्वर बोला, वाहेगुरु बोला, अल्लाह बोला. त्याचं रूप काय आहे? पॉइंट ऑफ लाईट. राहतो कुठे? ह्या पंचतत्वाच्या दुनियाच्या पार, सूरज चांद आकाश तत्वाच्या पार तो राहतो. त्याला परमनाम म्हणतात. आपण सगळे पण त्याच्याबरोबर तिथे राहतो. इथे फक्त मॅच खेळायला आलेलो आहोत. कोणी बॉलिंग करतंय, कोणी बॅटिंग करतंय, ड्रामामध्ये नाटकामध्ये रोल प्ले करतोय. आपल्याला सगळ्यांना रोल प्ले करून परत आपल्या घरी जायचंय. पण रोल प्ले केल्यानंतर घरी कुठे जायचं? घराचा ऍड्रेसच माहित नाही तर काय करणार? कुठे जाणार? बरोबर की नाही? मग आपल्याला माहित पाहिजे की आपण सर्व इथे खेळायला आलोय. मग खेळायचं कसं? ही काय बोलली, ती काय बोलली, हे सगळं ह्या गोष्टी खेळायच्या गोष्टी आहेत का? कुठल्याही गोष्टी पकडून ठेवायच्या नाहीत. रात गई बात गई. जेवढ्या गोष्टी पकडाल त्याने काय होणार? इथे ब्लॉकेजेस, ते ब्लॉकेजेस कॅन्सर, तो ब्लॉकेजेस डायबिटीस, तो ब्लॉकेज हार्ट अटॅक. आणि म्हणून गोष्टी आपल्याला पकडायच्या नाही. मग कुणाला द्यायच्या गोष्टी? रात्री झोपताना परमात्म्याला, ईश्वराला देऊन मग शांत झोपायचं. गोष्टी तर होणार. 2 भांडी आली तर ती वाजणारच आहेत. भांडी वाजणार नाहीत असं नाही, पण त्याने आपल्याला त्रास कसा होणार नाही ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग तिसरी गोष्ट झाली राहतो कुठे. त्याचं क्वालिफिकेशन काय असणार? ईश्वराचं क्वालिफिकेशन काय? ज्याने आत्मा बनलेला आहे तसाच परमात्मा पण आहे. आपण काय म्हणतो? तू सुख करता दुःख हरता. करता की नाही? सगळेजण गणपती आणता की नाही? मग ते सुख करता दुःख हरता कोण येतो? दुःख हरनेवाला हरी, सुख देनेवाला तू, सर्वोच्च, सर्व शक्तिवान, शांतीचा सागर, खुशीचा सागर, सर्व गुणांचा तो काय आहे? सागर आहे. मग तो काय काम करतो? असं काय काम करतो ज्याच्यामुळे त्याला परमात्मा म्हटलं जातं? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जब जब इस धरा पर अधर्म की आती होती है, धर्म की अति ग्लानि होती है, तब तब मैं फिर से इस धरा पर अवतरित होता हूँ और आप सभी को ये सत्य ज्ञान देता हूँ. सत्य किसे कहा जाता है? कोणी पण सांगा. सत्य कशाला म्हणतात सांगा? सत्य कशाला म्हटलं जातं? सत्य कशाला म्हणतात? त्रिकालाबाधिक सत्य म्हणजे काय? जे पहिल्यांदा पण होतं, आता पण आहे आणि नंतर पण राहील. हे शरीर अगोदर होतं का सांगा? आता आहे, नंतर राहणार का? आत्मा अगोदर पण होती, दुसऱ्या शरीरातनं शरीर, तिथे शरीराला अंत्यसंस्कार झाले आणि आत्मा गर्भामध्ये प्रवेश करते. इथून जेव्हा शरीर सोडणार आत्मा, असं म्हणतो का शरीराने एक आत्मा सोडला दुसरा आत्मा घेतला असं बोलतात का? काय होणार? आत्मा एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आत्मा सत्य आहे, ईश्वर सत्य आहे. सगळ्यांनी ऐकलंय की नाही ईश्वर सत्य? का? कारण ईश्वर अगोदर पण होता, आता पण होता, नंतर पण राहील. ही सृष्टी सत्य आहे, अगोदर पण होती, आता पण आहे, नंतर. ह्या सत्य गोष्टींबद्दलचं ज्ञान असणं म्हणजे सत्य ज्ञान. आणि म्हणून आपण काय म्हणालो? असतोमा सतगमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. मग असत्य से सत्य की ओर लेके जाणं म्हणा क्या? मग इतकं सगळं नॉलेज घेतलं, KEM हॉस्पिटल मधून MD केलं, टाटा हॉस्पिटल मधून गायनॅक मध्ये फेलोशिप केली, पण ते शरीराचं ज्ञान घेतलं, शरीराला ठीक करायचं ते गरजेचं आहे. पण त्याच वेळेला आपल्याला सगळ्यांना स्वतःबद्दलचा परिचय पाहिजे की नाही? तुम्ही सांगा बघू. ईश्वराचा परिचय पाहिजे. का पाहिजे? कारण जेव्हा त्याचं नामस्मरण करणार त्यावेळेला काय होणार? फक्त ईश्वराचं नामस्मरण करायचं, दुसरं काही नाही. आपण काय म्हणतो? मला मेडिटेशन करायला वेळच नाहीये, ध्यान करायला वेळ नाही. त्याला माहिती आहे आपल्याला वेळ नाहीये. मग फक्त चालताना दुसऱ्या गोष्टी मनाने काही ना काहीतरी विचार चालणार की नाही? त्यावेळेला काय करायचंय? त्याचं नामस्मरण करायचं आणि त्यालाच ध्यान म्हटलं जातं. तर आता सगळे 5 मिनिट मेडिटेशन करू, ध्यान करू. सगळे कम्फर्टेबल रिलॅक्स होऊन बसा, डोळे बंद. काय करायचंय आपल्याला? 3 गोष्टी. नामस्मरण करताना, नामस्मरण कोण करायला बसणार आहे? शरीर बसणार आहे का नामस्मरण करायला? डॉक्टर शुभदानिल बैठ गए नामस्मरण करने के लिए. याद आ रहा है इसका डिलीवरी के लिए लेबर रूम में लेना है, इसका सीजर ऑपरेशन करना है, इसको ब्लड देना है, इसको डिस्चार्ज करना है.
किसको बैठना है नामस्मरण करने के लिए? आत्मा, क्योंकि चार्जिंग किसकी करनी है? आत्मा की चार्जिंग करनी है। काम करते समय वो सब करना है। अभी बैटरी चार्ज करने के लिए बैठे हैं। मैं आत्मा शांत स्वरूप। माझा स्वभाव काय आहे? शांत. चिडचिड झाली तरी काय होणार? जेव्हा मला आठवण आली की अरे नाही, मी तर शांत स्वरूप आहे ना, मग मला काय करायचंय? शांत राहायचंय. याला काय म्हणतात? जर्नी इनवर्ड. 3 स्टेप मध्ये नामस्मरण करायचं असतं. पहिल्यांदा नामस्मरण करणार कोण आहे? मी आत्मा. कोणाचं नामस्मरण करणार आहे? ईश्वराचं नामस्मरण करणार आहे. मग दुसरी स्टेप जर्नी अपवर्ड, कारण ईश्वर वर राहतो. आणि तिसरी स्टेप काय? जर्नी आउटवर्ड. ईश्वराचं नामस्मरण केलं, शांती खुशी प्रेमाने भरपूर झाले, ती सगळी एनर्जी माझ्यामध्ये आली, मन शांत, मन खुशीने प्रेमाने भरपूर, शरीरामध्ये ती एनर्जी प्रवाहित होतीये, शरीर स्वस्थ, ब्लड प्रेशर नॉर्मल, शुगर नॉर्मल, कोलेस्ट्रॉल नॉर्मल, कोणतेही आजार नाही. कॅन्सर सेल डिस्ट्रॉय झाल्यात, कॅन्सर होणार नाही. ही एनर्जी माझ्यामधून सगळ्यांपर्यंत प्रवाहित होतीये. जे लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आले सगळ्यांना शांती मिळतीये. माझ्या घरात वातावरण शांती खुशी प्रेमाचं आहे. मग ध्यान नामस्मरण का करायचं आहे? 4 गोष्टी. थोडं डोळे उघडू शकतात. आपण ध्यान करणार आहोत. मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी थोडी इन्फॉर्मेशन देते. 4 गोष्टी, 4 फायदे. कारण आपल्याला वेळच नाहीये. मग तरी नामस्मरण का करायचं? कारण त्याने काय फायदे होतात ते माहित झाले पाहिजे. आणि नामस्मरण करायला 1 मिनिटं पण भरपूर आहे. कोणाला 5 मिनिटं आहेत तर 5 मिनिटं, कोणाला 10 मिनिटं आहेत तर 10 मिनिटं. 1 मिनिटं तर वेळ आहे की नाही सगळ्यांकडे? 1 मिनिटं सगळ्यांकडे. पाणी पितो, बाथरूमला आली तर जातो, म्हणतो नाही वेळ नाहीये, सर्वे चालू आहे, असं बोलणार का? मग फक्त 1 मिनिटं काढायचंय. तेवढा तर आपण वेळ काढू शकतो. रात्री झोपायच्या अगोदर 5 मिनिटं आणि सकाळी उठल्यावर 5 मिनिटं. काय होणार? मन जे आहे ना ते शक्तिशाली. 2000च्या नोट बंद झाल्या, काही प्रॉब्लेम नाही. जे आहे त्याच्यामध्ये भाकरी भाजी मॅनेज करू शकतो. इथे चिंता येणार नाही, इथे भीती निर्माण होणार नाही. काही झालं तरी हे शांत राहणार. येणाऱ्या काळात हेच गरजेचं आहे. येणाऱ्या काळात WHO सांगितले डिप्रेशन नंबर 1 आजार असणार. डिप्रेशन कुठल्या शरीराच्या अवयवाचा आजार आहे सांगा? कुठला आजार आहे? मानसिक आजार. विचारच करत नाही आपण या मनाला का ठीक करायचंय. ह्याला ठीक नाही केलं डायबिटीस होणार, ह्याला ठीक नाही केलं डिप्रेशन म्हणून डायबिटीस, डिप्रेशन म्हणून कॅन्सर, डिप्रेशन म्हणून हार्ट अटॅक. डॉक्टरांकडे जातो, कॅन्सरची गाठ काढतो, किमोथेरपी घेतो, ह्याला विचारच करत नाही. आजार झाल्यानंतर तरी विचार करायला पाहिजे, व्हायच्या अगोदरच विचार करायला पाहिजे, म्हणजे आजार होणार नाही. तर मन काय होणार? सगळ्यात पहिला फायदा, मन शांत. कोणी काही बोललं ते तुमचे विचार आहेत. जर आपली चूक असेल ऍक्सेप्ट करायची, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे. आपली चूक नसेल वाईट वाटून घ्यायचं नाहीये. जसं आपण लहान मुलांना शिकवतो ना, मन पण आपलं काय आहे? लहान बाळ आहे, त्याला शिकवायचंय आपल्याला. ठीक आहे, कार्तिकी मॅडम बोलल्या आपली चूक होती, आपल्याला हे करायचंय, त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची गोष्ट नाहीये, चिडचिड करायची गोष्ट नाहीये. चूक नसेल तर ठीक आहे, कार्तिकी मॅडमचं काहीतरी घरी झालं असेल हा, त्याच्यामुळे त्या आपल्यावर चिडल्या, बस त्यांना अजून शांतीचे व्हायब्रेशन्स पाठवून द्यायचे. नाही, कार्तिकी मॅडम शांतपणे सगळं करतायत, त्यांच्यापर्यंत त्या भावना पोचतील. म्हणजे असं मनापासून बोलायचंय, कळलं ना? असं नाही की असंच बोलायचं म्हणून बोलायचंय. मन काय होणार? शांत. जेव्हा मन शांत खुश तर काय होणार? शरीर स्वस्थ. संबंध कसे होणार? कार्तिकी मॅडम ओरडल्या तरी उद्या त्यांच्यासाठी एक स्पेशल काहीतरी भाकरी भाजी बनवून आणून देऊ शकतो की नाही? की ठीक आहे, रात गई बात गई. म्हणजे संबंध काय होणार? खूप प्रेमाचे संबंध निर्माण होणार. आणि दुसरी चौथी गोष्ट काय होणार? घरी जाणार तर मुलांबरोबर पण तो, नाहीतर कार्तिकी मॅडमचा राग कार्तिकी मॅडमवर नाही, मग कोण? एक तर नवरा, नाहीतर मग मुलगा. मग काय होणार? घरचं वातावरण पण शांती खुशी प्रेमाचं. पहिलं कार्तिकी मॅडम बरं साठी जोरदार टाळ्या वाजवा. एवढं सगळं त्यांच्यासाठी बोलतो, त्यांना प्रेम देऊयात आपल्या सगळ्यांचं. तर हे 4 फायदे होणार. म्हणून आपल्याला ध्यान करायचंय, मेडिटेशन. आता सगळे कम्फर्टेबल रिलॅक्स होऊन बसा, एकदम शांत रिलॅक्स. शरीर एकदम रिलॅक्स.
मन शांत। पैर से सिर तक मेरा शरीर कंप्लीटली रिलैक्स। अब स्वयं को देखें, मस्तक के मध्य में विराजमान, जहाँ हम सभी ने तिलक लगाया है। देखें वहाँ चमकता हुआ सितारा, पॉइंट ऑफ लाइट, एक चैतन्य शक्ति, आत्मा हूँ। इस शरीर को चलाने वाली शक्ति, इस शरीर की मालिक, इन कर्मेंद्रियों की भी मालिक। इन आँखों से क्या देखना है, कानों से क्या सुनना है, इस मुख से क्या बोलना है। ये मुख आज से वही बोल बोले जो सभी को सुख दे, शांति दे, प्यार दे। मैं आत्मा मन बुद्धि संस्कारों की भी मालिक हूँ, राजा हूँ मैं। हे मन, तुम्हें आज से वही सोचना है जो तुम्हें सुख दे, शांति दे। कोई कैसा भी व्यवहार करे, कैसे भी बोले, लेकिन तुम्हें सदा शांत रहना है, खुश रहना है। मैं आत्मा सतोगुणी हूँ, मैं ही शांति हूँ, मैं ही प्यार हूँ, मैं ही खुशी हूँ। परम पिता परमात्मा, गॉड फादर, फादर माना बाबा, जिन्हें हम बहुत प्यार से बाबा बोलते हैं। वो रूप में बिंदु है, ज्योति स्वरूप है, लेकिन गुणों में सिंधु है। वे शांति के सागर है, प्यार के सागर, सर्वशक्तिमान है। उन्हें बहुत प्यार से याद करना ही योग है, नाम स्मरण है। ईश्वर को बहुत प्यार से याद करना, वो मेरा पिता है। उसे बहुत प्यार से याद करने से वो शांति, वो प्यार, वो शक्तियाँ मुझ आत्मा में प्रवाहित हो रही है। और मैं आत्मा शांति से भरपूर, प्यार से भरपूर, धीरे धीरे ये शांति, ये प्यार मेरे पूरे शरीर में प्रवाहित हो रहा है। और मेरा शरीर स्वस्थ बनते जा रहा है। ब्लड प्रेशर नॉर्मल, शुगर नॉर्मल, कोलेस्ट्रॉल नॉर्मल। मैं संपूर्ण स्वस्थ हूँ, सुरक्षित हूँ। धीरे धीरे ये परमात्मा शक्तियाँ परिवार के सभी सदस्य, मेरे सेवा साथी, सभी में प्रवाहित हो रहे हैं। सभी स्वस्थ है, सुरक्षित है। आज से मेरे साथ, मेरे परिवार वालों के साथ सब कुछ अच्छा ही होने वाला है। ईश्वर परमात्मा, वो भगवंत सदा मेरे साथ है। तो हर कार्य में सफलता हुई पड़ी है।
ईश्वर परमात्मा का, जिन्हें हम बहुत प्यार से शिव बाबा कहते हैं, शिव ज्योतिर्लिंगम, उनका दिल से शुक्रिया, धन्यवाद। हमें अपना बनाने के लिए, हमें स्वयं का परिचय देने के लिए, परमात्मा का परिचय देने के लिए, हमारा भाग्य बनाने के लिए थैंक यू। आप सभी का भी दिल से धन्यवाद। आपण सर्व इथे आलात, शांतपणे सर्व ऐकून घेतलं। तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद। विशेष CDPO प्रवीण पाटिल सर, उनका बहुत बहुत दिल से धन्यवाद। कितनी न दुआएं उन्होंने कमाई है। आज पैसा तो हम कमाते हैं, हमें दुआएं कमानी है। इतने सारे आंगनवाड़ी सेविकाओं का कल्याण और उनके द्वारा समाज का कल्याण, और इस कल्याण करने के लिए ही स्वयं भगवंत, वो कल्याणकारी पिता शिव परमात्मा इस धरा पर अवतरित होते हैं। हम कितने न भाग्यशाली है, उसके इस कार्य में हम मददगार बनते हैं। वो इस धरा पर, इस धरा को स्वर्ग बनाने के लिए आता है। इस कलयुग को सतयुग, इस नरक को स्वर्ग, हम सभी उसके इस कार्य में मददगार हैं। थैंक यू सो मच। सभी लंबी गहरी सांस लेंगे। 3 बार ओम की ध्वनि, लंबी गहरी सांस सभी साथ में करेंगे। शांति। दोनों हाथ एक दूसरे के ऊपर रब करना। ये सकारात्मक ऊर्जा पूर्ण शरीरात प्रवाहित करायची आहे। सकाळी फेअर अँड लवली लावता ना तोंडाला, थोडंसं इथे पण फेअर अँड लवली लावत जा। सगळ्यांबरोबर प्रेमाने वागायचं आहे। तर तुम्ही सर्व इथे आलात, तुमचं सगळ्यांचं खूप खूप थँक्स। 3 बारी ओम शांती का करतात? सगळ्यात पहिल्यांदा ओम शांती म्हणजे काय लक्षात ठेवाल। ओम म्हणजे आत्मा, मी आत्मा शांत स्वरूप। काही झालं, प्रवीण सर बोलले, कार्तिकी मॅडम बोलल्या, वैशाली मॅडम बोलल्या, शांत। आपण शांत, तवा गरम असतो, पाणी टाकल्यानंतर काय होतो? पाण्याचा गुणधर्म काय आहे? शांती। तव्याला पण काय करणार? शांत करणार। त्याने काय होणार? आपल्याला आजार होणार नाही आणि समोर तवा गरम झालाय त्याला पण फायदा होणार, कारण तो पण शांत होतो। दुसऱ्यांदा ओम शांती म्हणजे काय? नामस्मरण, ईश्वराला याद करायचं। आणि तिसऱ्यांदा ओम शांती म्हणजे कुणाला काहीही करू देत, मला आता काय करायचंय ते आपण लक्षात ठेवायचं। लक्ष्मी नारायणच्या जोड्यांना आपण बोलवून घेऊ। तर लक्ष्मी नारायणाची का मी प्रेम देते ते सांगते, मग सरांना प्रेम देतेय, कारण मग त्या निमित्ताने त्यांना या पुढे येऊन बसा। तर जिथे तुम्ही बसलायत ना, हे एक स्कूल आहे। जसं मी KM हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेतलं तर माझं लक्ष काय होतं? डॉक्टर बनायचं, म्हणून मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलं। तर तसं आपण टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण ऍडमिशन घेतो, D.Ed. B.Ed. तिथे लक्ष काय असतं? डॉक्टर बनायचं। तिथे काय आहे? टीचर बनायचं। तसं इथे अभ्यास शिकवला जातो, आणि इथे अभ्यास कोण शिकवतो? स्वयं निराकार परमात्मा। निराकार आहे, शरीर नाही, मग कसं शिकवत असेल? तर तुम्ही येताना पहिल्या रूम मध्ये कदाचित बसला असाल, तिथे जो फोटो आहे त्यांना म्हणतात ब्रह्मा। परमात्मा ने ब्रह्मा के द्वारा संकल्पों से नई सृष्टि की स्थापना की।
तो जब निराकार परमात्मा परमधाम से इस धरा पर आते हैं तो परमात्मा मनुष्य तन का आधार लेते। कचमच अवतार से कोई समझ नहीं सकता है। मछली आएगी बोलेगी कुछ समझ में आएगा, कासा वाला बोलना वरा वाला बोलना कहीं समझना रहेगा। मनुष्य तन का आधार लिया जाता है। क्यों? जैसे अभी डॉक्टर को बनाने के लिए कौन पढ़ाई पढ़ेगा? इंजिनियराने शिकवलं तर तो डॉक्टर बनेल का? डॉक्टराला बनवायला कोण असलं पाहिजे? डॉक्टरच असला पाहिजे, तेव्हा तो डॉक्टर बनणार। इंजिनियर तयार करायचे असतील तर कोण शिकवणार? इंजिनियरच शिकवणार। आता एवढे सगळे देवी देवतांचे आपल्याकडे मंदिर आहेत, तर ते देवी देवता होते की ते अशीच कल्पना आहे? राम कृष्ण सगळे अशीच कल्पना? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या गावांमध्ये मंदिर आहेत का सगळ्यांच्या? मग ते सगळेजण कधीतरी आता 22 जानेवारी 2024 ला भारतामध्ये काय झालं सांगा बघू? 22 जानेवारी राम मंदिर। मग असंच आपल्या प्रधानमंत्रीने राम मंदिर बनवलं असेल का? कधीतरी राम होऊन गेले असतील ना? मग आता ते सगळे कुठे होऊन गेले? ते राम सीता कृष्ण राधे कृष्ण लक्ष्मी नारायण कुठे आहेत ते सगळे? काय आयडिया आहे का थोडेफार? सत्यनारायणाची पूजा करता का? सत्यनारायणाची पूजा, दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीचं पुजतो, मग हे सगळे कुठे गेले? जोरदार टाळ्या वाजवा, ते इथे बसले ऐकतायत ते सगळे। आपण विसरून गेलो स्वतःला। सतयुग त्रेतामध्ये आपणच देवी देवता होतो, आणि जेव्हा देवी देवता होतो ही बॅटरी चार्ज होती तेव्हा आजार नव्हते। कधी ऐकलं का हनुमान गेला त्याला स्लिप डिस्क झाली? हा कधी असं ऐकलं? रामाची सीता चोरली गेली, हार्ट अटॅक आला, असं कधी ऐकलं का? कुठले हॉस्पिटल्स होते का त्याच्यासाठी? मग आता एवढे सगळे हॉस्पिटल्स का? कारण ही बॅटरी डिस्चार्ज, वेगवेगळ्या टेस्ट, हे MRI CT स्कॅन, ह्याला ठीक करायचंय। मग ह्याला ठीक करायला देवी देवतांना बनवायला कोणाला यायला लागतं? स्वयं भगवंताला खाली यायला लागतं, आणि मग तो सगळं हे नॉलेज देतो। नर तू ऐसे कर्म कर की तू श्री नारायण बने, नारी तू ऐसे कर्म कर की तू श्री लक्ष्मी बने। आणि म्हणून सर्वांना लक्ष्मी नारायणांची प्रेम देतो। लक्ष्मी नारायणाचा जोडा एकदा घेऊन त्यांना आपण घेऊन या इकडे। आणि अभय आपल्यामध्ये येत राहतात, त्यांना स्वयं परमात्माचा है ना अभय, भयच नाहीये, कारण परमात्मा पाठीशी आहे। भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। तर सरांना आपण या प्रोजेक्ट बद्दल 2 मिनिट शुभेच्छा द्यायला सांगूया। सर्वांना प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आयुक्तालयात हिअरिंग होती त्यामुळे मला जरा उशीर झालाय इथे यायला। आणि हा जो आम्ही म्हणजे ज्यावेळी मॅडमकडून प्रोग्राम ऐकला त्यावेळी मी पण एक्सायटेड होतो की असे चांगला उपक्रम आपल्या वर्कर्स आहेत सर्वांना देता येईल स्टाफसाठी, आणि त्याचा इफेक्ट आमचं म्हणजे आम्हाला खूप लाभदायक होणार आहे। आमच्या कामाच्या गतीमध्ये पण वाढ होणारच आहे। म्हणजे त्यांच्यात तंदुरुस्ती राहिली मनाची शारीरिक सर्व काही गोष्टी, तर आम्हाला पुढे म्हणजे माझा एकट्याचा नाही त्यामध्ये सर्वांचाच फायदा होणार आहे। असे उपक्रम आपल्या मार्फत महानगर गॅस आणि बाकी इतर संस्था यांच्या इतर माध्यमातून नील हॉस्पिटल आणि आपल्या ICDS याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो। आणि आपण असंच हे वन टाइम न राहता आपण निरंतर अजून काय काय गोष्टी करता येत असतील तर आपण नक्कीच करू। आणि विशेषतः यासाठी मॅडमचे खूप धन्यवाद मानेन, कारण की खूप पेशन्स आहेत मॅडम। ते खूप वेळेला आमचं कॅन्सल झालेलं आहे हा प्रोग्राम। आम्ही खूप वेळेला म्हणजे 1-2 महिने डिस्कसच करत आलो की हा कार्यक्रम आज घ्यायचा उद्या घ्यायचा, काही ना काही आपल्या शेड्यूलमध्ये ट्रेनिंग लागायचे किंवा काही इमर्जन्सी यायची, त्यामुळे आपल्याला रद्द करावं लागेल। पण मॅडम शांत पद्धतीने पुन्हा तसाच फॉलोअपने कधी त्रास मला म्हणजे असं वाटलं नाही की त्यांना माझा राग आला असेल की खूप वेळेला मॅडम जशा वाटल्या त्याहून म्हणजे प्रत्यक्षात भेटल्यानंतर खूपच ती व्यक्ती म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या जोडल्या गेलेल्या त्या खूप मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत। आणि शांती भेटलीच तुमच्या या छोट्याशा ह्याच्यातून पण। आणि
नक्कीच सर्वांना उपयोगी आहेत, लाभदायक आहेत. आपण पण त्याचं पालन म्हणजे रोजचे मेडिटेशन केले आणि हा स्वभाव आपण अंगीकारला तर खूप फायदेशीर आहे. आणि आपण असंच मॅडमचे अजून काही असतील उपक्रमामध्ये आपण नक्कीच आपण सामील होऊ. सर्वांचे आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. आपण एवढी संधी दिली ह्या प्लॅटफॉर्मवर सर्वांना एकत्रित आणायला आणि हे उपक्रम आपण त्यांच्यासोबत राबवत आहोत. खूप मॅडमने सांगितलेलंच आहे ते टेस्टच्या बाबतीत, पण मला काही डिटेलिंगमध्ये सांगायची गरज नाही राहणार आहे. पण असे आमच्याकडे पेन तालुक्यात पण मॅडम चार्ज आहे, तिथेही टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आणि JSW प्रत्येक गावात केलं जाते. म्हणजे हां, जसं पनवेलमध्ये नाहीये, त्याचे पहिले तुम्ही लाभार्थ म्हणजे पहिलं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचते, म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहात आणि सुवर्ण संधी. आम्ही बोललो, तुम्ही आले नव्हता का? आम्ही पहिल्यांदा बोललो की सुवर्ण संधी प्रत्येक गावागावामध्ये प्लॅन चाललाय आणि तिथले पेनमध्ये सर्व 30 वर्षावरील महिलांसाठी त्यांनी अंगणवाड्या, शाळा असे वर्ग अक्वायर केले 2-2 दिवसासाठी पूर्ण. म्हणजे काही मनात भीती बाळगू नका टेस्टच्या बद्दल. आपण टेस्ट कसे आपल्याला पहिल्यांदा त्या गोष्टी कळाल्या तर त्या आपल्याला लवकर त्याच्यावर निदान करता येतं. पण टेस्टला कधीच घाबरून नाही. आता काय आपण कसं लवकर आली म्हणजे फुल बॉडी चेकअप आपण असं त्रास नाही जाणवला तरी इयरली आपण करायचं असतं. का करायचं असतं? कारण की आधी आपल्याला कळालं तर आपल्याला त्याच्यावर मात करता येईल, तो पूर्ण जास्त सिव्हिअर होण्याच्या आधी. तर ह्या बाबी आहेत आणि त्यासोबत जोड पण आपली चांगली भेटलेली आहे. नुसती टेस्ट नाही तर त्याची अध्यात्माची पण चांगली जोड भेटलेली आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना प्रसन्नित दिसते. चेहऱ्यावर काय कायचे अश्रू दिसले होते ते आता पाहतोय, म्हणजे फ्रेश वाटलं ते सर्व. सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा नील हॉस्पिटल आणि मॅडमचे पण आणि आपले सर्वांचे. प्रवीण सरांचं खूप खूप धन्यवाद आहे ना, कारण छोटा हाऊस आहे त्यामुळे खूपदा कॅन्सर झाला पण आम्ही समजू शकतो, कारण काही ना काहीतरी सर्वे किंवा गव्हर्नमेंटचे येत राहतात. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे टेस्ट करणं किंवा हे लेक्चर घेणं हे काय आहे की बहाणा असतो. आपण सगळं जसं मी सांगितलं परमधाम मध्ये आपण सगळे त्या ईश्वर परमात्मा बरोबर आत्मा म्हणून राहतो. त्यामुळे तुम्ही सगळे कोण आहेत? माझ्या बहिणी आहेत, तुम्ही सगळे माझे भाऊ आहेत. मग आता आपण इथे सगळ्यांना एकमेकांना भेटायला नको की नाही सांगा बघू, आणि म्हणून सगळ्यांना बोलवलं जातं. आणि त्याच वेळेला मग तुमची जी टेस्ट, कारण त्या निमित्ताने काहीतरी एक निमित्त पाहिजे ना, असंच कोणी कोणाकडे जाणार नाही. ओळख ना पाळख, पण आता सगळ्यांना ओळख झाली की नाही, सगळ्यांना बहिणीची ओळख झाली की नाही, मग काही झालं तरी बहिणीकडे हक्काने येऊ शकतात. आता अभय सर आहेत आपल्यामध्ये जे कोऑर्डिनेट करतात महानगर गॅस लिमिटेड वाल्यांकडून. त्यांनी हे प्रोजेक्ट आपल्याला CSR स्पॉन्सर करून आणलेला आहे, तर त्यांना पण 2 शब्द बोलायला देऊयात. आता सगळ्यांना थोडा लेट पण होईल, शॉर्ट मध्ये आपण करूया. नमस्कार. पहिल्यांदा सर्वांचे आभार आपण इथं आलात याबद्दल. आणि हा जो आता मॅडमनी तुम्हाला सर्व सांगितलं, मी फक्त 2 गोष्टी सांगेन की आपण महिला आहात, आपण आपल्या कुटुंबाचा कणा आहात, बरोबर आहे. सगळं कुटुंब तुमच्यावर आहे आणि तुम्ही जर तुमची काळजी घेतली नाही तर काय होणार, बरोबर आहे. आणि जसं मॅडमने सांगितलं की हा जो कॅन्सर आहे गर्भाशय मुखाचा कॅन्सर, हा भारतामध्ये 2 नंबरचा कॅन्सर आहे. दर 8 मिनिटाला एक बाई कुठं ना कुठेतरी जीव गमावते या कॅन्सरमध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, हा एकमेव कॅन्सर आहे ज्याचं आपल्याला कारण माहिती आहे. आणि आज मॅडम जसं सांगितलं तुम्हाला की ही जी टेस्ट महानगर गॅस यांच्या सौजन्याने सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या सहाय्याने टेस्ट जी आहे ती बाहेर किंमत बाजारात 3-3.5 हजार रुपये ती तुम्हाला इथं फ्री मिळणार आहे. फीचा प्रश्नही फार वेगळा आहे, पण सगळ्यात मी तुम्हाला हे सांगेन की ही टेस्ट का करायची. त्या टेस्टने तुम्हाला काय कळणार आहे की हा जो व्हायरस आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, आता हे सिद्ध झालेलं आहे. याचे बरेच पेपर्स म्हणजे भारत आणि भारताबाहेर पण. तर हा जो कॅन्सर होतो तो HPV व्हायरसमुळे होतो आणि तो व्हायरस आपण या टेस्टमध्ये डिटेक्ट करणार आहोत. बरं, नुसतंच डिटेक्ट करणार आहेत का? डिटेक्ट केल्यानंतर तो जो काही तिथं त्याने प्रादुर्भाव केला आहे त्याच्याला जी काही थोडीफार ट्रीटमेंट लागेल ती पण आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे OPD बेसवर. त्यामुळं महानगर गॅस आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांचे आपण आभार मानूया आणि यांच्या सौजन्यामुळे आपल्याला ही टेस्ट फ्री मिळेल. मी सगळ्याला फक्त एक विनंती करेल की आपण आपल्या पुरतं हे नॉलेज न ठेवता आपल्या घरातील प्रत्येक जणाला सांगा, आपल्या मैत्रिणीला सांगा की आता अशा प्रकारचं टेस्ट अवेलेबल आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण करू शकता.
दुसऱ्या महत्वाची गोष्ट मॅडम सांगितलं की ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आलं तर कॅन्सर आहे का हो, तो बिलकुल घाबरायचं नाही. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे कॅन्सर नाही. पण आपल्यामुळे काय करणार टेस्टमुळे, या टेस्टमुळे आपल्याला हे कळणार आहे की ज्याच्यामुळे कॅन्सर होतो तो व्हायरस तिथं आहे आणि आपल्याला मग काय होईल, पुढची ट्रीटमेंट द्यायला सोपं जाईल. आणि मग तुमचं जे काही पुढचं आपण भविष्य बघणार आहे की एक कॅन्सरचं पेशंट होणार आहे तो आपण इथं वाचू शकणार. त्याला काय म्हणतात प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी, होण्याआधीच आपण काळजी घ्यावी. त्यामुळे मी सगळ्याला पुन्हा एकदा विनंती करेल की ही टेस्ट सगळ्यांनी करून घ्या. तुमच्या ज्यांच्या घरात कोणी असेल ज्यांना ह्याची गरज आहे त्यांना पण सांगा आणि याचा लाभ घ्या. धन्यवाद. तर ही टेस्ट जसं सांगितलं की फक्त आपल्याला आशा अंगणवाडी सेविका नाही, बाकीच्यांची पण आपण करू शकतो. तुमचे रिलेटिव्ह आहेत, आजूबाजूचे आहेत, त्यांना आता 26 आणि 27ला पण अजून आपल्याकडे असणार आहे, तर तुम्ही तेव्हा पण घेऊन येऊ शकतात. आणि जर महानगर गॅस लिमिटेड वाले आता आपल्यावर अजून खुश झाले, एवढे सगळेजण घेत आहेत, त्याने अजून आपल्याला सँक्शन करून दिलं तर आपण तुमच्या मार्फत अजून लोकांचे पण करू शकतो. तर आता एक ग्रुप फोटो घेऊया सगळ्यांबरोबर. सरांना पण मी तिथे बसवते.